श्री देवगणेश, श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री गजानन महाराज, पूज्य श्री दासगणु महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि इथे तुम्ही जे सर्व मंडळी जमलेली आहात तुमच्या आशीर्वादानं आज खरा महत्त्वाचा दिवस या मंदिराच्या दृष्टीनं, गजानन महाराजांचे जे भक्त आहेत त्यांच्या दृष्टीने. कारण का आज प्रकट दिन आहे. तर पहिल्या अध्यायात जो विषय आलेला आहे तोच आपण बघणार आहोत. आज सप्तमी आहे, माघ वद्य सप्तमी. ते ज्या दिवशी प्रकट झाले त्या दिवशी 23 फेब्रुवारीच होता, फक्त वार शनिवार होता. आज बुधवार आहे. विशेष म्हणजे काय माहीत आहे ना, 145वा हा त्यांचा वर्धापन दिन किंवा प्रकट दिन आहे. वर्धापन दिन नाही, प्रकट दिन. आता काही जण 144वा म्हणतील, पण 144 145. तर या वर्षांना काही किंमत आहे का? एक सहज गंमत म्हणून सांगतो. ते 32 वर्ष आपल्यात होते, कारण 1878 साली ते प्रकट झाले आणि 1913 साली त्यांनी महासमाधी घेतली. ही 32 वर्ष. आता ही 32 वर्ष कल्पना करून एका त्यांच्या पुस्तकाची सुरुवातच अशी केलेली आहे की कलियुगात सगळीकडे अत्याचार माजलेला आहे आणि पृथ्वी जी गोमातेच्या रूपात ऋषी मुनी त्यांच्याबरोबर शंकराकडे गेलेली आहे. त्याच्यात विष्णू भगवान आहे, त्याच्यात ब्रह्मदेव आहे. शंकराकडे गेले की तुम्ही अवतार घ्या. कारण कलियुगातले जे शत्रू आहेत ना ते सूक्ष्म शत्रू आहेत. आपल्याला भ्रष्टाचारी माणूस दिसतो, पण शत्रू भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचाराला तुम्ही कशी शिक्षा करणार आहात? भ्रष्टाचारी माणसाला शिक्षा करता येते. पूर्वी व्यक्ती हा आपला शत्रू होता, आता वृत्ती हा आपला शत्रू आहे. तो आतला शत्रू आहे आणि त्यामुळे त्याला जर तुम्हाला मात करायची असेल तर आतलं साधन पाहिजे आणि आतलं सगळ्यात समर्थ साधन म्हणजे नामस्मरण. म्हणून नामावर भर देणारा तर संत पाहिजेच. आपण आत्ताचे गणगण गणात होते हा मंत्र, त्यांचा मंत्र आपलाही मंत्र बनला. एके ठिकाणी तर असा उल्लेख आहे की शेगावमध्ये प्रकट होण्यापूर्वी ते अकोटच्या ठिकाणी जो नरसिंहजी होता त्याच्या तिथे काही दिवस राहिलेले होते आणि त्यावेळेला रामा गिण गिण गिणात भोते म्हणायचे. रामा गिण गिण गिणात भोते टिचक्या वाजवायचे, मग बोटातून रक्त यायचं, स्वतःभोवती असं सुंदर वर्तुळ घेऊन फिरत फिरत ते हे म्हणायचे आणि तोही म्हणायचा. त्याचा पुढे प्रसंग दुसरा आलेला आहे. तसंच अकोटमध्ये दासगणु महाराजांनी त्यांना पहिल्यांदा पाहिलं. जात होते अकोटच्या मार्गावर आणि तिथे खूप गर्दी दिसली. वाटेत एक ओढा होता, व्हाळ म्हणतो ते, आणि त्या ओढ्याच्या काठी खूप गर्दी. ते त्यांनी सहज टांगा थांबवला आणि उतरून बघितलं तर गजानन महाराज. प्रत्यक्ष दर्शन झालं, पण त्याच्यानंतर चरित्र मात्र सगळ्यात शेवटी लिहिलं गेलं. आज त्यांनी कोणते ग्रंथ लिहिले, त्याच्यात कोणाकोणाची चरित्र आहेत, दासगणु महाराज आणि महिपती जो त्यांचा आदर्श होता, ते आपण सगळं थोडक्यात पाहूया. काल आपण थांबलो होतो एका सुंदर कन्सेप्टच्या तिथे. जसं रामचरित मानस आहे तसं हे स्वामी चरित मानस आहे आणि असं शेवटी म्हणलेलं आहे. त्या आपण ती ओवी वाचून थांबलो होतो. त्याच्या पूर्वी आपण ज्या काही ओव्या वाचल्या होत्या त्या थोडक्यात वाचूया आणि मग बघूया की हे गजानन चरित्र वाचून आपल्याला काय मिळवायचं आहे. प्रापंचिक तर त्यांनी भरपूरच दिलेलं आहे, परंतु आध्यात्मिक दृष्टीनं एक चांगला माणूस म्हणून जगायचं आहे, आनंदात जगायचं आहे. परिस्थिती कितीही बदलली, कोरोना येऊ दे, ओमिक्रॉन येऊ दे, आता डेल्टा क्रॉन आलेला आहे, कुठलाही येऊ दे, मी आनंदात राहीन. आज जरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो तरी आनंदात राहीन. कारण आनंद हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी कुठल्याही परिस्थितीत मिळवू शकतो आणि तो मी मिळवेन. हे महाराजांना आवडतं, कुठल्याही महाराजांना. आणि म्हणून लक्षात ठेवा, एकदा तरी वर्षातून, आपण काल तिथे वाचलं होतं त्या ओव्या पुन्हा वाचूया. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन, एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे. हे आपण करतो. आता त्यांनी रूपक केलेलं आहे, मेटाफर ज्याला म्हणतात ते. 21 अध्यायांचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा हे ते रूपक आहे. म्हणजे हे 21 अध्याय हे 21 मोदक आहेत. काय करा, गजानन महाराजांना अर्पण करा.
वा म्हणजे किंवा हे अध्याय साचार माना 21 दुर्वांकुर. एक दिवसात पारायण करणारी मंडळी आहेत. विशेषतः 2 दिवस त्यासाठी पवित्र मानलेले आहेत की ज्यावेळेला आपण गुरुपुष्यामृत म्हणतो आणि त्यांचा निर्गमनाचा दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध पंचमी, ऋषी पंचमी, ज्या दिवशी आपण गणपतीचं विसर्जन करतो त्या दिवशी या गजाननाचंही विसर्जन करा असं त्यांनी सांगितले. पुढे पुढे तर फार सुंदर प्रसंग आहेत आणि आपल्याला त्यांची इच्छा असेल तर दर महिन्यातून 2 दिवस भेटण्याची संधी मिळणार आहे. आज फक्त प्रकट दिन. प्रकट या शब्दाचा अर्थ काय आहे त्याची काही उदाहरणं आपण पाहणार आहोत सुरुवातीला. पण हे बघा, वा हे अध्याय साचार माना 21 दुर्वांकुर पारायण रूपे निरंतर वाहाव्या गजाननास. पारायण निरंतर या शब्दाचा अर्थ काय? रोज. त्याच्यात सातत्य, नित्य आपण जे म्हणतो ते. कधीतरी एकदा वाचतो चांगली गोष्ट आहे, काहीच न वाचण्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. आणि वाचन पारायण याच्यामध्ये फरक आहे. आणि पारायण वाचन आणि अभ्यास यामध्ये तर खूप फरक आहे. पारायण म्हणलं की त्याला कुठेतरी पुण्य किंवा काहीतरी सकामता ह्याच्यासाठी मी वाचतोय. बघा, मुलीचं लग्न होत नाही, मुलाला नोकरी लागत नाही, हे जे प्रापंचिक प्रश्न आहेत, पारायण भक्तिभावानं केलं जातं, चांगली गोष्ट आहे. त्याच्यापेक्षा वाचन करायला काय मी जसं पुस्तक वाचतो तसं वाचावं. आणि नेहमी आम्ही सांगतो की एक पोथी देवघरात ठेवा, मग ती तुम्ही त्या रेशमाच्या कापडात गुंडाळा वगैरे, पारायणाच्या वेळी देवघराच्या तिथे बसून वाचा. एक पोथी पुस्तकासारखी पुस्तकात ठेवा ना तुम्ही. आफ्टर ऑल इट इज अ बुक, होली बुक, त्या लक्षात ठेवा. आणि त्याचं वाचन करा, टेबलावर बसून वाचा, त्याच्या नोट्स काढा, अभ्यास करा आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला नवीन अर्थ दिसेल. गजाननांचं नवीन दर्शन होईल. आपण आज काही दर्शन घेऊया. तुम्हाला पुढच्या महिन्यापर्यंत 15-16 तारखेला बहुतेक मार्चला आपण पुन्हा भेटणार आहोत. ते नंतर कॅणीबाब सांगतील तुम्हाला. पण लक्षात घ्या, 15-16 मार्चपर्यंत एकदा जर आपल्याला पारायण करता आलं, आणि आता निरनिराळे प्रयोग चालले. आज इंटरनॅशनल पारायण त्याचा दिवस होता. काही जण 21वा अध्याय वाचत होते. चांगली कल्पना आहे. तो तिथे अमेरिकेत वाचतोय, हा आफ्रिकेत वाचतोय, कारण महाराजांचे भक्त सगळीकडे गेलेले आहेत. आणि महाराजांचा एक एक भक्त हे एक एक केंद्र आहे, उपासना केंद्र आहे. उपासना केंद्र म्हणजे 50 माणसं एकत्रित आली पाहिजेत, हे चांगलं आहे. पण ते केंद्र म्हणजे सेंटर झालं, न्यूक्लियस, जे जिवंत केंद्र आहे, जे एका पेशीला सुद्धा दिसत नाही. त्या आपण म्हणतो ना की तो कोरोना नावाचा व्हायरस, त्या व्हायरसला सुद्धा न्यूक्लियस, नाहीतर तो जगलाच नसता, तो मल्टिप्लाय झालाच नसता. जिवंत आहे, त्याला केंद्र आहे. आणि आपण अणुचं केंद्र तर काय इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन वगैरे बघतो की नाही, ॲटम पार्टिकलला सुद्धा आहे न्यूक्लियस. सो न्यूक्लियस हे माझ्यात आहे आणि हे मंदिर हे केंद्र, सेंटर आहे असं समजूया. सेंटर फॉर वर्शिप, सेंटर फॉर उपासना. पण व्हॉट अबाउट मायसेल्फ? मी केंद्रच आहे, केंद्रबिंदू आहे. म्हणून जिथे महाराजांचा भक्त आहे तिथे महाराजांचं केंद्र आहे. हे जर केंद्र असेल तर त्या केंद्रात काय, प्रत्येक वेळेला नवीन वाचन, प्रत्येक वेळेला नवीन अर्थ. आणि मी वाचेन, प्रार्थना करा तुम्ही. मी थोड्याशा अनुभवाने तुम्हाला सांगतोय की आज प्रवचन करताना महाराज एखादा फ्लॅश म्हणजे स्फुरण, इट फ्लॅश्ड अक्रॉस माय माइंड आपण म्हणतो, कळतच नाही अरे हा विचार आला कसा. आणि तो विचार फार महत्त्वाचा असतो. काल मी तुम्हाला सहज सांगितलं, हे सायन्सच्या विद्यार्थ्यांना चांगले शब्द कळतील, आपण सोपे शब्द वापरूया. आमचं चर्चा चालली होती सेंट्रीफ्युगल अँड सेंट्रीपिटल, हे 2 फोर्सेस असतात, दोन्ही महत्त्वाचे असतात. सेंट्रीफ्युगल म्हणजे केंद्रापासून दूर जाणारा, केंद्रोत्सारी, हाही अवघड शब्द आहे, पण केंद्र त्याच्यापासून दूर जाणारा म्हणजे मी अँड द वर्ल्ड ऑर सोसायटी, हा पहिला मुद्दा. पण समाजाकडून माझ्याकडे येणारा एक फोर्स आहे, त्याला सेंट्रीपिटल म्हणजे केंद्रगामी, केंद्राकडे जाणारा आणि एक केंद्राकडून बाहेर जाणारा. काल मी फक्त उदाहरण दिलं होतं की विचार माझ्या मनातून बाहेर येत आहेत पण तुमच्या मनात आत जात आहेत. हे बाहेर येणं जसं आहे तसं आत जाणंही आहे. आणि दोन्हीच्या वेळेला विचार करणं आहे. मी विचार करून बोलतोय आणि तुम्ही ऐकून विचार करताय. हे विचार करणं किंवा चिंतन याला प्रवचन म्हणलेलं आहे. प्रवचन म्हणजे कोणीतरी बसतो, मग सगळेजण येतात. हे प्रवचनाची फिजिकल बाजू झाली, ही भौतिक बाजू झाली, प्रापंचिक बाजू झाली. पण प्रवचन म्हणजे काय? चिंतन आहे. ते चिंतन नुसतं मनोरंजन नाही आहे, चिंतन आहे. आणि त्यामुळे चिंतनातूनच माझ्या जीवनात परिवर्तन घडणार आहे. आपण चुकतो ते इथे चुकतो. पारायणामधून पारायण करतो. गुरुचरित्राची 21 पारायण केले, पण काही फरक झाला का वृत्तीत? आणि आपल्या जवळची जी व्यक्ती असते दॅट इज द बेस्ट जज. बाहेरचा म्हणून आता तुम्ही जरा शांत दिसता,
असं बाहेरच्या खोलीत जर मित्र म्हणत असेल तर स्वयंपाकघरातून आवाज येतो, कसले शांत, मला विचारा. हे जे आपला हा जो जज आहे ना, तोच खरा जज आहे. आणि माझी उपासना नीट चालली आहे की नाही घरातली माणसं सांगतील. आता हे शांत झाले ना, ते वाचायला लागल्यापासून यांचा पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यांचे इतरांशी जे संबंध आहेत ना ते आता सुधारलेत. हाच बदल आहे. आणि हा खरा फलश्रुती आहे. हे इथे फलश्रुती कुठली दिली आहे ते बघा. म्हणून चिंतन म्हणजे प्रवचन आणि चिंतन म्हणजे पारायण. एक चांगलं वाक्य आहे, तुम्हाला माहीत असेल, नारायण म्हणजे जर आपण देव मानला तर नारायणाला परायण होण्यासाठी पारायण करायचं. परायण म्हणजे कमिंग फेस टू फेस, ओरिएंटेशन. म्हणजे माझं ओरिएंटेशन जीवनातली प्रत्येक कृती नारायणाकडे झाली पाहिजे. हे कसं शक्य आहे? अरे नारायण सगळीकडेच आहे ना. आत्ता मी ह्यांच्याकडे बघतोय, ह्यांच्यात नारायण, ह्यांच्याकडे बघतोय नारायण आहे, पुस्तकाकडे बघतोय, सगळीकडे नारायण आहे. माझी ती दृष्टी नाही आहे किंवा मला विस्मृती होते. त्याला नामस्मरण म्हणलेलं आहे किंवा चांगला शब्द अनुसंधान, कॉन्स्टंट रिमेंबरन्स. सगळीकडे परमेश्वर भरलेला आहे आणि मी जिथे बघेन तिथे त्याचं दर्शन आहेच. मला विस्मरण होतं. मला विस्मरण होतं काय, ही माझी आई आहे, ही माझी बायको आहे, ही काम करणारी वावराडी आहे, ही शेजारची बाई आहे, ही माझी ऑफिसमधली कली. हे बदल जरी झाले की हे वर्तनातले बदल आहेत, हे दर्शनातले बदल कशाला पाहिजे. म्हणून दृष्टी, त्याला समदर्शन गीतेत सांगितलं, समवर्तन अशक्यच आहे. एक साधं उदाहरण घरातलं दिलं की आईशी वर्तन आणि पत्नीशी वर्तन एक शक्यच नाही आहे. पण आईही दमू शकते तशी पत्नीही दमू शकते. मी आईला जसा चहा करून देईन तसा पत्नीलाही चहा करून देईन, दिला पाहिजे. हे समदर्शन आहे. आणि हे गीतेत सांगितलं, हे सगळ्या संतांच्या ग्रंथात असतं की सगळीकडे सारखं हे दर्शन आहे, सगळ्यांशी सारखं वर्तन शक्यच नाही. आपण नंतर उदाहरणं बघूया, हे वाचूया, सोपं आहे. एकदा तरी वर्षातून घ्यावे. एकदा तरी ज्यावेळेला म्हणतात म्हणजे अनेकदा घेतलं तर जास्त चांगलं. पण इथे आहे, सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा. मग केव्हाही वाचायला सुरुवात करा. म्हणून काल आपण शेवटी हनुमंताचं उदाहरण बघितलं होतं. तो म्हणतो तिथीवार, नक्षत्र, करण, योग ही जे पंचांगाचे 5 अंग मी जाणतच नाही, कारण मी सतत नाम घेत असतो, सतत रामाचं ध्यान करत असतो. आणि त्याच्यासाठी मला रामाने चिरंजीव बनवलेलं आहे. माझं चिरंजीवित्व जीवनाचे भोग घेण्यासाठी नाही आहे, तर सेतूवर बसून शांतपणे. आणि हनुमान हा खरा सेतू आहे शिव आणि विष्णू यांचा. भारतातले मोठे संप्रदाय शैव आणि वैष्णव हेच आहेत. तो स्वतः रुद्र म्हणजे शंकर आहे. हनुमान हा शंकर आहे. आपण ज्याला भीमरूपी महारुद्रा म्हणतो, शंकराचाही महाअवतार आहे. आणि आहे वैष्णव, कारण का तो विष्णूचा अवतार जो राम आहे त्याचा भक्त आहे, राम नामाचा भक्त आहे. हे विचार करा. म्हणून हनुमंतात एका बाजूने तो रुद्र आहे, शंकर आहे, तर दुसऱ्या बाजूने तो वैष्णव आहे, विष्णूचा भक्त आहे. म्हणून आपण 2 एकादशी आल्यानंतर पहिली स्मार्त एकादशी आणि दुसरी भागवत एकादशी म्हणतो. हनुमंताला दोन्ही एकादशा लागतात. आणि त्यामुळे हनुमंताच्या उपासनेतला महत्त्वाचा अंक 11 समजला जातो. आणि 11 शनिवार करा किंवा 11 मंगळवार करा, 11 प्रदक्षिणा घाला, 11 वेळा भीमरूपी म्हणा, हे जे सांगितलं जातं 11 11 बहु 11 काल बघितलं होतं. तर एकादश हनुमान आहे, एका बाजूने विष्णू आहे, एका बाजूने शिव आहे, शंकर. तेच आपण एक उदाहरण गजानन महाराजांच्या बाबतीत बघणार आहोत. तर सद्भाव जो मानवाचा, माझ्या मनात सद्भाव पाहिजे वाचताना. आणि सद्भावना ही माझ्यापुरती, माझ्या कुटुंबापुरती नसते, तर सगळ्या जगासाठी असते. आज जगात सगळीकडे पारायण केलं जातं, याचा अर्थ तिथे तिथे ती व्हायब्रेशन्स निर्माण होतात आणि ती सद्भावनेची व्हायब्रेशन्स पाहिजे. मी का वाचतोय, मला घर मिळावं म्हणून चालेल, पण ते वाचत असताना इतर जगावर त्याचा काय परिणाम होतो आणि होतोच होतो. मागे तुम्हाला एक वाक्य सांगितलं होतं, किती सुंदर वाक्य आहे बघा बरं. 2 वाक्य सांगतो, दोन्ही रवींद्रनाथ टागोरांची आहे. ते काय म्हणतात, यू कॅनॉट प्लक अ फ्लावर इन युअर ओन गार्डन विदाउट डिस्टर्बिंग अ डिस्टंट स्टार. काय काव्यात्मय आहे बघा, की तुमच्या बागेतलं फूल जरी तुम्ही तोडलं तरी दूरचा तारा दुखावला गेलेला असतो. हे कसं शक्य आहे तुम्ही म्हणाल, अरे हे कन्सेप्च्युअल लेवलवर शक्य आहे आणि फिजिकल लेवलवर घडतं तसं, असं विज्ञानही म्हणतं. शब्द 2 निराळे आहेत, ते नंतर बघूया. म्हणजे मी बागेतलं फूल तोडलं, बरोबर, मग ती फांदी हल्ली की नाही, ती फांदी हल्ली म्हणजे शेजारचे कण हल्ले की नाही, ते जे व्हायब्रेशन आहे ते त्या दूरच्या ताऱ्यापर्यंत जातं. डिस्टंट स्टार, यू कॅनॉट प्लक अ फ्लावर इन युअर ओन गार्डन विदाउट डिस्टर्बिंग अ डिस्टंट स्टार, हे वाक्य आहे. दुसरं वाक्य तर फार छान आहे.
आपण आपल्या घरातल्या माणसांच्या संबंधाचे निर्णय, मी संस्थेत आहे त्या संस्थेचे निर्णय या पद्धतीने जर घेतले ना तर ती संस्था चांगली चालेल. रामराज्यासारखी चालेल. पिवळं पान आहे झाडावर आणि त्या पिवळ्या पानाचा पडणार आहे, पण पडण्यापूर्वी मुळापासून फळापर्यंत किंवा शेंड्यापर्यंत निर्णय घेतला जातो. अरे हे पान इतके दिवस आपलं होतं, आपल्यातलं होतं, झाडाचं होतं, आता ते पडतंय, ते आता पडणार आहे, पडू देना त्याला, पडू देना त्याला. दिस इज अ डिसिजन फ्रॉम द रूट्स टू द फ्रूट, किंवा अगदी आपण ज्याला अपेक्स शेंडा म्हणूया, सगळ्या झाडाचा निर्णय असतो हे पिवळं पान पडायला. आपले कुठले निर्णय करताना आपण सगळ्या कुटुंबाचा विचार करतो. मी लग्न करणार आहे ना बाबा, तुमचा प्रश्नच कुठे येतो, मी ह्याच्याशीच लग्न करणार. इथे कुठला निर्णय आहे जॉईंट, आणि म्हणून मग ती कुटुंबाला क्रॅक्स जातात, कुटुंब फ्रॅक्चर्ड होतात आणि कुटुंब डिसइंटिग्रेट होतात. हे सगळे सोशॉलॉजीतले शब्द आहेत. डिसइंटिग्रेटेड फॅमिली, फ्रॅक्चर्ड फॅमिली, क्रॅक्ड फॅमिली. गोव्यातल्या आपल्या फॅमिलीज ज्या ट्रॅडिशनली वेल वोव्हन अशा होत्या, चांगल्या विणलेली कुटुंब होती, ती वीण आता उसवायला लागलेली आहे. स्वेटर जसा उसवतो तसं व्हायला लागलेलं आहे. सावध झालं पाहिजे. आपल्या निर्णय म्हणजे डिसिजन मेकिंगमध्ये इतरांना तुम्ही सामील केलंच पाहिजे. असू द्या, पुढे बघा. सद्भाव हा सद्भाव आहे, सगळ्यांची परवानगी घेतली पाहिजे. फॉर्मली घ्या किंवा मनातल्या मनात शुभचिंतन म्हणजे प्रार्थना करा की मी आत्ता ही जी कृती करतोय त्यांनी कुणाचंही अकल्याण होणार नाही, आणि झालं तर कल्याणच होणार आहे. माझं होणार आहे, कुटुंबाचं होणार आहे आणि जगाचं होणार आहे. हा एक टॅलिस्मान म्हणजे तावीज महात्मा गांधींनी आपल्याला दिलेला आहे. पूर्वी NCERTच्या पुस्तकावर सर्वात आधी हे वाक्य होतं, आणि हे वाक्य किती महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठलाही निर्णय घेणार असाल तरी तुम्ही पाहिलेली वीकेस्ट अशी एक व्यक्ती डोळ्यासमोर आणा. वीकेस्ट म्हणजे ज्याला खायला मिळालं नाही, ज्याचे डोळे खोल गेलेले आहेत, हातापायाच्या काड्या झालेल्या आहेत, आपण ज्याला म्हणतो माल नरिश्ड किंवा स्टार्व्हिंग, अशी एखादी आहे व्यक्ती. मी ही जी एक आत्ता डिसिजन घेतोय त्यामुळे त्याचं काही कल्याण होणार आहे का? कल्याण नसेल तर अकल्याण होणार आहे का? उदाहरणार्थ माझ्या मुलीचं मी लग्न करतोय, पत्रावळ्या ज्या टाकणार आहेत त्याच्यात काही कुत्र्यांना मिळेल का? हां, मग माणसांना मिळेल का? मग मिळत असेल तर ते एकत्र करून द्यायची मला काही सोय करता येईल का? किंवा सगळं उरलेलं अन्न एकत्र करून अन्नाची नासाडी करणारा भारत हा पहिला देश आहे. आणि या प्रकटीकरणाचा पहिला लेसन आपल्याला गजानन महाराजांनी हाच दाखवलेला आहे. अन्न परब्रह्म म्हणता आणि उकिरड्यावर टाकता. टाटाने एक अनुभव सांगितलेला आहे, आणि तेव्हापासून मला वाटतं भारतात सुद्धा पार्सल सर्व्हिस सुरू झाली. आपण बाय चॉईस और ऑन डिमांड असते, तिकडे कंपल्सरी. टाटा म्हणाले आम्ही जर्मनीत एका हॉटेलमध्ये गेलेलो होतो, आम्ही निरनिराळ्या डिशेस मागवल्या, सगळ्या काही संपल्या नाहीत आणि आम्ही बिल देऊन जायला लागलो, वेटर धावत आला, हे उरलेलं तुमचं अन्न, यू हॅव बॉट इट, यू हॅव टू कॅरी इट, यू डिस्पोज इट ऑफ. आम्ही ठेवणार नाही ते. हां, बोन्स वगैरे आहेत ती गोष्ट आहे, नाही, दॅट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी. पण इथे एवढं उरलंय, तिथे तेवढं उरलंय, तिथे तेवढं उरलंय. त्यावेळेला तो म्हणाला की इट वॉज अ फ्लॅश. टाटा सांगतात, हे रतन टाटा. तेव्हापासून ठरवलं की अन्नाचं एक कणही वाया जाणारच आहे. हो, वाया जाणार, पण ते एकत्र करूया आणि त्याचा काहीतरी उपयोग करूया. खूप उपयोग आहेत. आत्ता तो विषय नाही आपला, पण गजानन महाराजांचा प्रकटीकरणाचा पहिला धडा जर कुठला असेल, द फर्स्ट लेसन तर हा आहे. आणि भारतात तर हा फार महत्त्वाचा आहे. पुढे बघा. सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुर्वांकुर. मग असे सांगितले 21 अध्याय हा दुर्वांकुर आहे, पण त्यांनाच पुढे सुचतं अरे अध्याय कशाला, एक एक अक्षर. आणि असं कुठलंही अक्षर नाही आहे, लक्षात ठेवा, ज्याला मंत्राचं सामर्थ्य नाही आहे. आपण आता गण गण गणात बोते काय अर्थ आहे, प्रत्येकाने निरनिराळे अर्थ लावले. आणि अण हा अत्यंत कठोर आहे. लोकांना अण म्हणता येत नाही, परदेशी लोकांना न म्हणतात ते. अण हा जो आहे गण गण गणात, या न त्रिवार सांगितलेला आहे. या मंत्राला काय अर्थ आहे एक तुम्हाला सांगतो की ज्ञ म्हणजे ज्ञानी आहे आणि ढ म्हणजे मूर्ख आहे. आपल्याला कळतं की नाही. एका मुलाला ढ म्हणायला लागल्यानंतर तो रडत येतो मुख्याध्यापकांच्याकडे, आणि मुख्याध्यापक म्हणतो काही घाबरू नकोस, उद्या असेंब्लीला आपण निकालच लावूया याचा. अरे ज्ञचा शब्द सांगा. ज्ञनी सुरू होणारा शब्द त्या चित्रमालेत नसतो. म्हणजे ज्ञ यज्ञ, ज्ञनी ज्ञान, ज्ञनी ज्ञानी हा निराळ आहे. ज्ञ
यज्ञ दाखवलेलं असतं. यज्ञ होण्यासाठी काय काय लागतं? यज्ञ होण्यासाठी लाकडं पाहिजेत, बरोबर. यज्ञ होण्यासाठी तांदूळ पाहिजेत, तूप पाहिजे, सगळं पाहिजे ना यज्ञ होण्यासाठी, बरोबर. ते कशामुळे मिळतं? पावसामुळे मिळतं. पाऊस कशात येतो? ढगातून. ढगातून म्हणजे ढग नसेल तर यज्ञातला ज्ञ होणारच नाही. हे सांगितल्यानंतर ते 2 दिवस मुलगा मी आहे म्हणत रुबाबात चालत होता. मध्ये तेच सामर्थ्य आहे जे ज्ञमध्ये आहे. प्रत्येक अक्षरात सामर्थ्य आहे, लक्षात ठेवा. म्हणून हा मंत्राचा अर्थ कशाला? मंत्राचा ध्वनी पाहिजे, मंत्राची कंपन म्हणजे व्हायब्रेशन्स पाहिजेत, फीलिंग पाहिजे, सद्भाव जो मानवाचा. मग या ग्रंथाचे एक एक अक्षर हे दुर्वांकुर आणि अर्थ शब्दाचा साचार तो मोदक समजावा. मोदक म्हणजे काय? अर्थ आहे. आणि अर्थ शब्द दिसतो, शब्द लिहिता येतो, शब्दाचा फोटो करता येतो. अर्थाचं काय करणार आहे? विचार केलाय आपण? अर्थ मी आता चिंतन करतोय, फोटो काढताय ना, चिंतन करणारी माणूस काढताय, चिंतन करणारी व्यक्ती. मी दर्शन घेतोय, दर्शनाचा फोटो काढता येईल का? नाही. नामाचा फोटो, लिहिलेला नामाचा काढेल, पण स्मरणाचा फोटो कसा काढणारा? आणि ही खरी उपासना आहे. ज्या उपासनेचा फोटो काढता येत नाही, हल्लीच्या भाषेत ज्या उपासनेची सेल्फी काढता येत नाही, ती उपासना सेल्फसाठी महत्त्वाची असते. सेल्फ आणि इगो 2 शब्द आहेत. आपलं जवळजवळ सर्व जीवन इगोसाठी असतं. इगो सेंटर और इगो ओरिएंटेड. म्हणजे माझ्यासाठी करतो मी, माझ्यासाठी करतो मी, माझ्या आणि कोणासाठी करायचं? माझ्या कुटुंबासाठी करतो, माझ्या कुटुंबासाठी करतो. बघा, त्याच्या पलीकडे आपली नाही धाव जात. पण सेल्फ सेंटर्ड, सेल्फ तुमचा माझा एकच आहे. नो दाय सेल्फ, त्याला आत्मज्ञान म्हटलंय. सेल्फ म्हणजे आत्मा, सेल्फ म्हणजे स्वयं, आणि इगो म्हणजे अहम, अहंकार. तुम्हाला माहित आहे ना, अहम सगळीकडे तोडतो आणि सेल्फ सगळ्यांना जोडतो. म्हणून सेल्फसाठी मी काय करतोय? आत्ताची आपलं प्रवचन सेल्फसाठी आहे, प्रत्येकाच्या. आणि म्हणून सेल्फ इज इम्पॉर्टंट. आणि त्याच्यासाठी ते सांगतात की अर्थ शब्दांचा साचार तो मोदक आहे. अर्थ जर तुम्हाला कळला, तुम्ही इतरांना सांगितला, तर त्यातून आनंद निर्माण झाला पाहिजे. डिस्ट्रक्टिव्ह इंटरप्रिटेशन नको, कन्स्ट्रक्टिव्ह पाहिजे, क्रिएटिव्ह पाहिजे आणि लोकांचं कल्याण करणारं पाहिजे. ती अर्पून म्हणजे ही दुर्वांकुर, हे मोदक, या ज्या गोष्टी आहेत, अर्पून गजानना पारायण रूपी पारणा. आज अनेकांनी 21वा अध्याय वाचला, काही लोकांनी आज पूर्ण वाचलं असेल. पण पारणं करतो ना आपण, त्याला उद्यापन म्हणतात, निरनिराळे शब्द वापरतात, सांगता म्हणतात काही जण. मग पारायण रूपी पारणा साधून घ्यावा करा ना, वेळ आता थोडं काही. इथे आपल्याला जास्त जण दिसतात, आता थोडा वेळ उरलाय हो. तुम्ही म्हणा थोडा वेळ काय? आत्ता तर मी 8 वर्षाचा आहे. म्हणजे कसं होतं माहीत आहे ना, त्या नातवासारखं होतं. सहस्र चंद्रदर्शन आहे आजोबांचं. सहस्र चंद्रदर्शन म्हणजे 80 वय ना, आजोबांचा 80वा वाढदिवस. हा नातू 8 वर्षांचा असेल. फिरायला जातात 2 जण, कारण दोघांना एकमेकासाठी वेळ आहे, बाकी कुणालाही वेळ नाही. हा सहस्र चंद्रदर्शनात तुम्ही जर गेलात तर त्या आजोबांच्या बाजूला जाऊन बघा. त्यांची एकच खंत असते की सगळेजण माझ्याजवळ येऊन फोटो काढतात, पण मला कोणी एक शब्द विचारत नाही. हाऊ आर यू? आजोबा बरं आहे ना? बस एवढंच. माझ्यासाठी वेळ कुठे? कारण काढलेला सेल्फी पहिल्यांदा माझा गेला पाहिजे ना जगाला. जणू जगाला चिंताच पडली आहे की माझा आजोबा आणि मी एकत्र दिसतो कसे. हे फार सेल्फी म्हणजे बाहेरून बाहेर आहे. त्याच्यापेक्षा सेल्फिश असणं बरं, कारण सेल्फशी संबंध आहे. सेल्फी इज रिफ्लेक्टिंग. पडला किरण गेला किरण, पडला किरण गेला किरण. आत पेनेट्रेट काहीच होत नाही आहे. आय एम ओपेक. जसा दगड आहे, दगडातून प्रकाश जात नाही. एक वेळ दगडातून प्रकाश जाईल, पण माझ्यात काहीच जात नाही आहे. सेल्फी इज आउट अँड आउट. बघा विचार करून. आणि म्हणून इथे काय सांगितलेलं आहे की वेळ आता थोडं काही. पुढे सुद्धा त्यांनी सांगितले, श्री गजानन स्वामी चरित जो नियमे वाचेल सत्य. बघा, त्याचे पुरतील मनोरथ गजानन कृपेने. हा ग्रंथ ना कादंबरी. जरी सोपं असलं ना हे वाचायला, गजानन महाराजांच्याच गोष्टी असतील ना, तरी कादंबरी नाही. लक्षात ठेवा, कादंबरी म्हणजे फिक्शन. दीज आर फॅक्ट्स. फॅक्ट आणि फिक्शनमधला फरक आपल्याला माहीत आहे. ती गजाननाची लीला खरी. हे लक्षात ठेवा, गेम आणि प्ले याच्यामधला फरक. ज्यावेळेला कृष्ण निरनिराळ्या गोपींबरोबर रास करत होता त्याला रासलीला म्हणत होते, आणि गोपी करत होत्या त्याला रासक्रीडा म्हणत होते. क्रीडा इज गेम. गेममध्ये थकतो आणि गेममध्ये फसवता येतं. द्यूत जे खेळलं शकुनीने, इट वॉज गेम.
आणि कृष्णाने जी सगळी केली तिची लाज वगैरे लागली, ती प्ले होता, गेम होती, लीला होती सहज. आणि ही गजाननाची लीला आहे. गजानन महाराज सहज वागून गेलेले आहेत. किती वेळा त्यांना देहभान असेल सांगा बरं. आणि देहभान असेल ना तर अंगावर वस्त्र त्यांनी कोर्टात जाताना ते टिकवलं असतं की नाही, वाटेतच सोडून दिलं. आणि तो जज म्हणतो की खटला चालवायची गरजच नाही आहे, कारण आरोप केलेला आहे, तो आरोप यांनी सिद्धच केलेला आहे. आणि तिथे आपण देहभानावर नाही असं करण्यासाठी त्यांनी एक कृती म्हणलेली आहे, ए चिली मांडरे भरून कोर्टात म्हणतात. त्यावेळेला जज दिपून जातो, अरे ह्याला देहभानच नाही आहे, ह्याला काय दंड करायचा. पण खटला तर आलेला आहे, जज हुशार आहे, त्यांनी त्या अग्निकुंडाला, अग्नी हा कुंडात राहायला पाहिजे, अग्निकुंड तो जर सगळीकडे पसरला तर जगाला आग लावणार आहे. अग्नी हे गजानन महाराज आहेत, अग्नीला काय दंड करणार सांगा बरं. अग्नी म्हणजे ज्वालांचा फोटो काढता येतो, अग्नीचा फोटो काढता येत नाही. लक्षात घ्या. अग्नी सगळीकडे अग्नी आहे बाबा, तुम्ही म्हणता मला पटत नाही. ही कोयती आहे, या कोयतीत अग्नी आहे का? जाऊया ना आपण लोहाराकडे. आयर्न स्मिथ लोहाराकडे गेले, लोहाराने त्याच्या आगीत ती टाकली आणि नंतर तापल्यानंतर सगळ्या कोयतीत अग्नी आहे, त्याला दिसलं ना, तांबडी झाली ना ती. म्हणलं सगळीकडे अग्नी आहे. अरे अग्नी तुझ्यात आहे, माझ्यात आहे, सगळ्यात आहे अग्नी. हा जो अग्नी आहे त्या अग्नीचा फोटो काढता येणार नाही. एनर्जी ज्याला म्हणतात तिचा एक वेळ फोटो काढा, शक्तीचा फोटो काढता येणार नाही, नाहीच काढता येणार. आणि काढता आला ना तर कुठेतरी अप्रॉक्सिमेट पिक्चर तुम्हाला दिसेल, आता नाही दिसत. म्हणून म्हणतो हा ग्रंथ ना कादंबरी ही गजाननाची लीला खरी, येथे जो अविश्वास धरी तो बुडेल निसंशय. हे गजानन चरित्र भागीरथी कथा या तोय निश्चिती. या कथा हा प्रवाह आहे, प्रवाह म्हणजे पाणी. महाराष्ट्र ओव्या म्हणजे मराठी ओव्या, तयावरती लहरी समजा विबुध. विबुध म्हणजे आपल्याला त्यांनी ज्ञानी म्हणलेलं आहे. त्या लाटा आहेत, या ओव्या आहेत ना, त्या लाटा आहेत. चरित्र आहे ना, ते पाणी आहे. आणि हा गजानन ही भागीरथी आहे. भागीरथी म्हणजे गंगा, पवित्र. वा किंवा हे कल्पवृक्ष आहे. पण कल्पवृक्ष काय मागितलेलं देतो, हा फक्त कल्याण करणारं असेल तरच देतो. बघा गजावा हे कल्पवृक्ष स्वामी चरित्र शाखा अध्याय तयाप्रत. कल्पवृक्षाच्या फांद्या त्या अध्याय आहे. पद्यरचना हीच सत्य पालवी या वृक्षाची. ही जी सगळी पद्यरचना केलेली आहे, 3,500च्या वर ओव्या आहेत, ही पानं आहेत, पालवी आहेत. वृक्षाच्या फांद्या काय, अध्याय आहे. आणि वृक्ष काय आहे, कल्पवृक्ष आहे. संपूर्ण ग्रंथ हा कल्पवृक्ष आहे. पुढे सांगितलेलं आहे, जो या ग्रंथी ठेवील भाव त्यासी पावेल स्वामी राव. गजानन महाराज संकटी त्याच्या घेईल धाव, रक्षण त्याचे करावया. हा ग्रंथ केवळ चिंतामणी, लक्षात ठेवा, चिंतिलेले देतो. या 5 गोष्टी आहेत आणि समर्थांनी सांगितलेलं आहे. आपण उद्या बघणार आहोत परवा दिवशी की या 5ही गोष्टी शरीरात आहेत. कुठे कशा ते परवा दिवशी बघूया. 5 गोष्टी मात्र तुम्हाला सांगतो. एक कामधेनू, दुसरं कल्पवृक्ष, तिसरं चिंतामणी, बरोबर, चौथं निधी, सगळा खजिना वगैरे सगळीकडे विकला, आणि 5वा परीस, लोखंडाला लावला की सोनं, लोखंडाला लावला की सोनं. हे सगळे बाहेर शोधणार आहोत का आपण? परिसासाठी सगळे दगड बघणार आहोत का? अरे सगळं आत आहे. हे सगळं परिसाचा स्पर्श माझ्या स्पर्शात आला पाहिजे, त्यासाठी काय आहे हाच विषय सांगितलेला. हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चिंतिले फळ देईल जाणे, दृढतर विश्वास असल्या मनी. हे मात्र विसरू नका, दृढतर विश्वास, नुसता दृढ नाही, दृढतर विश्वास, निष्ठा पाहिजे. हे घडणारच. एक साधा प्रसंग बाबा बेलसरे सांगतात की भाऊराव केतकर होते, त्यांच्यासारखा भक्तच बघितला नाही. ते म्हणाले काय हो महाराज अजूनही आहेत का? ओ काय म्हणता, ही भिंत फोडून बाहेर येतील. आम्ही म्हणाले भिंतीकडे बघतच राहिलो. त्यांचा आवेश एवढा होता जेन्युइन की भिंतीतून बाहेर येतील महाराज. जसा नरसिंह आला ना त्या खांबातून, इतका त्यांची निष्ठा होती. महाराज नाहीत काय म्हणतात, त्यांना काही अशक्य नाही. मागे एका पुस्तकाचं नाव सांगितलं होतं, क्रिएटिंग ॲफ्ल्युअन्स. ॲफ्ल्युअन्स, रिच, मिलियनियर, बिलियनियर असल्याशिवाय अमेरिकेत पुस्तकं खपत नाही. म्हणजे मी अशी पुस्तकं म्हणतो, श्रीमंत व्हायचं आहे प्रत्येकाला, पैसेवाला व्हायचं आहे, त्यासाठी ही पुस्तकं आहेत. सो क्रिएटिंग ॲफ्ल्युअन्स, ॲफ्ल्युअन्स म्हणजे श्रीमंती, समृद्धी तयार करायची. त्याला सबटायटल काय झालं, इन द फील्ड ऑफ ऑल पॉसिबिलिटीज. इन द फील्ड ऑफ ऑल पॉसिबिलिटीज इज गजानन महाराज. फील्ड ऑफ ऑल पॉसिबिलिटीज, काही अशक्य नाही आहे इथे. फील्ड ऑफ ऑल पॉसिबिलिटीज म्हणजे संत किंवा आपले परमेश्वर, परमेश्वर त्याच्यापेक्षा देव म्हणूया, आपल्याला दिसत नाही. पण आपल्याला गजानन महाराज बघितलेले लोक आहेत ना, गजानन महाराज बघितलेल्या लोकांसमोर वाचून
गोंदवलेकर महाराजांचं चरित्र आहे, तिथं कितीतरी माणसं होते आणि 20-22 वर्ष ते एकत्र करत होते चरित्राचं साहित्य. अरे हे असं आहे, तू बघितलंस का? अरे त्यावेळेला मी होतो. रामाच्या मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू एकदा नाही 3दा आले आणि 3ही वेळेला मी तिथे होतो. अशी सांगणारी मंडळी होती, त्यांच्याकडून खात्री करून घेतली. आणि गंमत म्हणजे काय, महाराजांचा संचार तात्यासाहेब केतकरांच्यात व्हायचा, त्यांना ते वाचून दाखवलं. मग ते म्हणाले हे काढून टाका, ते काढून टाका, ते काढून टाका, ते काढून टाका. एवढं चरित्र एवढं झालं तरीसुद्धा मोठं आहे ते, पण पहिल्यांदा 1000 पानांचं असेल. काय काढून टाकायला सांगितलं? इथे आमची जरा स्तुती होतीये, काढून टाका. तिकडे दुसऱ्याची जरा निंदा होतीये, काढून टाका. दुसऱ्याची निंदा आणि माझी स्तुती हे काढून टाका. तुम्ही ग्रंथ अर्धा करून टाकला महाराजांनी. म्हणून विचार करा की हे ग्रंथ आहेत ना, हे प्रत्यक्ष लोकांनी पाहिलेले, अनुभवलेले, आणि जे लोक होते स्वतः सत्पुरुष होते त्यांनी. पंढरपूरला त्यांचं जीवन किती दीर्घ जीवन गेलं. आणि खरंच त्यांना पाहिजे होतं काय, एक असा दिवस मला निवडा पांडुरंगा की ज्या वेळेला मी मरीन त्यावेळेला दुसऱ्या संताची पुण्यतिथी असेल, माझी पुण्यतिथी सुद्धा लोकांनी साजरी करायला नको. आणि मग ज्ञानदेवांची पुण्यतिथी, दासगणू महाराजांची पुण्यतिथी एकच आहेत. कोणी दासगणू महाराजांना आठवतच नाही. गांधी जयंती सगळ्यांना आठवते, त्याच दिवशी शास्त्री जन्मलेले आहेत हे आपण विसरतो. आपण सगळी कृष्णाष्टमी साजरी करतो पण ज्ञानेश्वरांना विसरतो. श्रावण वद्य अष्टमी रात्री 12 वाजता कृष्ण जन्मला आणि ज्ञानदेव जन्मला. दुपारी 12 वाजता आमचे समर्थ चैत्र शुद्ध नवमी दुपारी 12 वाजता राम जन्मला ग सखी, पण हा रामदास जन्मला ग सखी विसरतात लोक. पण ह्यांनी मी विसरला जावं म्हणून म्हणतात की एका मोठ्या संतांच्या पुण्यतिथीच्या दिवशी मला मरण यावं म्हणजे लोक मला विसरतील. हे विसरणं जाणं फार महत्त्वाचं आहे. एक उदाहरण सांगतो. दत्तात्रेयांनी जे निरनिराळे गुरु केलेले आहेत त्याच्यात एक गुरु कोळ्याला केलेला आहे. कोळी म्हणजे स्पायडर, त्याच्या कितीतरी व्हरायटीज आहेत. त्यातला एक स्पायडर कोळी कसा आहे, फार सुंदर आहे. आणि दत्तात्रेयांना वेळ आहे हो, आपल्याला वेळच नाही आहे आणि त्यामुळे आपल्याला जीवन अनुभवता येत नाही. इतकं सुंदर जग आजूबाजूला आहे, इतक्या सुंदर कलाकृती निर्माण होत आहेत, पण आय हॅव नो टाईम टू स्टँड अँड स्टेअर. व्हॉट इज दिस लाईफ इज फुल ऑफ केअर. जीवन म्हणजे फक्त चिंता, जीवन म्हणजे फक्त स्ट्रेस, मनावरचा ताण असेल तर मी जीवनाचा उपभोग काय घेणार आहे, आनंद काय लुटणार आहे. यू हॅव टू स्टँड अँड स्टेअर. जरा थांबा आणि टक लावून बघा म्हणजे तुम्हाला सौंदर्य दिसेल. फक्त फुलपाखरातच सौंदर्य दिसणार नाही, ती माशी जी आहे ना त्याच्यात सुद्धा सौंदर्य दिसेल. आय हॅव नो टाईम. दत्तात्रेयानं वेळ आहे. तो कोळी त्यांनी बघितला, अरे रे तो खाली पडला, खाली पडला नाही. त्यांनी धागा निर्माण केला होता त्याच्या शरीरातून, नाभीतून. त्याला ऊर्ण नाभी असा शब्द आहे. ऊर्ण म्हणजे तंतू, यार्न और थ्रेड, आणि नाभी नॅव्हल, तिथून तो तयार होतो स्टिकी पदार्थ. आणि त्याच्यावरून तो खाली आला, तो पडत नाही, परत वरती जातो, असा जातो, तसा जातो. काय सुंदर जाळं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आपण ज्याला कशिदा म्हणतो ना, एम्ब्रॉयडरी, स्पायडर्स वेब इज द बेस्ट फॉर्म ऑफ एम्ब्रॉयडरी, नॅचरल एम्ब्रॉयडरी. बाहेरचं तो काहीच वापरत नाही, फक्त सपोर्ट वापरेल, पण आतून निर्माण केलेला आहे. नंतर त्या कोळ्याच्या जाळ्यात कोळी कधीच अडकत नाही. तुम्ही कधी त्या डिस्कवरी चॅनलमध्ये बघितलं की कोळी अडकून पडला आपल्या जाळ्यात, किंवा जाळ्यातून पडला आणि त्याला फ्रॅक्चर झालं, असं मी तरी बघितलेलं नाही. ॲनिमल प्लॅनेट नाही, डिस्कवरी नाही, कशातही आपल्याला दिसत नाही, कारण तो त्याच्यात कधी अडकतच नाही. एखादा डास आला, जाळ किंवा मॉस्किटो, तर त्याच्यात तो गुंडाळून अडकवतो आणि शांतपणे खात राहतो. त्याची आयुर्मर्यादा काही जास्त नाही. दत्तात्रेय थांबले, त्याला पुढे काय करतो, असंच का, कुठला कीटक आला त्याला गुंडाळून ठेवायचं, वेळ झाली की खायचं, असंच आयुष्य आहे का त्याचं? नाही. शेवट फार महत्त्वाचा आहे. त्याला आतून कळतं, ज्याला प्रिमॉनिशन म्हणतात, आपला मृत्यू जवळ आलेला आहे. त्यावेळेला तो पहिली गोष्ट म्हणजे सगळं जाळं खाऊन टाकतो जे मी विणलेलं आहे ते, आणि खाली पडतो आणि 7 दिवसात त्याची माती होऊन जाते. म्हणाली इथे कोळी पडलेलं मी बघितला, पुन्हा त्या 7 दिवसांनी आलो तर त्याची माती झालेली होती, काही उरलेलं नव्हतं. असं जगलं पाहिजे. आपण आपल्या खूप स्मृती मागे ठेवून जातो, हे त्याच्यासाठी हे त्याच्यासाठी आपण विल करतो, करा सगळ्या त्या फार व्यवहारातल्या गोष्टी आहेत. लोक विसरून जातात. अरे राम आणि कृष्ण आले गेले, त्यावेळेनं जग का रडतचे बसले, कुणी सदोदित सुतका धरले. राम आणि कृष्ण, विवेकानंद आणि शिवाजी, गजानन महाराज आणि स्वामी समर्थ आले आणि गेले, त्यावेळेनं जग का ओसची पडले. जगाचे सगळे व्यवहार चाललेले आहेत. कुणी सदोदित सुतका धरले, अरे नाही गेलेत गजानन महाराज, सुतक नाही आहे.
काय अडेल माझ्याशिवाय, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. रोज रात्री झोपताना विचारा, अनंत काळ मला आयुष्य मिळालं तरी माझं एक तरी काम पूर्ण होणार आहे का, आणि आत्ता मी जर मेलो तर एक तरी काम अपूर्ण राहणार आहे का. मी पुन्हा सांगतो हे वाक्य, हा विचार इतका आपल्याला पॉझिटिव्ह बनवतो. मला खूप आयुष्य मिळालं तरी माझं एक तरी काम पूर्ण होणार आहे का, सर्व दृष्टीने काहीतरी अधुरं राहणारच आहे. आणि आत्ता जर मी गेलो तर चालू केलेले प्रोजेक्ट्स, चालू केलेल्या संस्था काही मरणार आहेत? अरे चालू राहतात त्या, माझ्याशिवाय कुणाचं अडणार नाही आहे. मी स्वतःला डिस्पोजेबल अँड डिस्पेन्सेबल जर बनवलं ना, आनंदात राहील. मी स्वतःला इनडिस्पेन्सेबल समजतो. तो गेल्यानंतर पोकळी निर्माण झाली हे इतरांनी म्हणायचं असतं, मी नाही म्हणायचं. मी गेल्यावर पोकळी निर्माण होणार आहे, कुणी पोकळी निर्माण होत नाही. नेचर हेट्स व्हॅक्यूम, नेचर अबाउट्स व्हॅक्यूम. नाही सहन होत निसर्गाला. जरा झाली तिकडे हवा भरली, जरा झाली तिकडे पाणी भरलं, कुठेही पोकळी नाही आहे. माझ्याशिवाय काय अडणार आहे, माझी काय, हे लक्षात घेतलं तर शरण जाता येतं. आणि शरण गेल्याशिवाय तुम्हाला सांगतो स्मरण नाही, आणि स्मरण झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने उद्धरण नाही. मला शरण ये अर्जुना, मग मी तुला मोक्ष इच्छामी, मी तुला मोक्ष देतो, मी तुझा उद्धार करतो. सर्व धर्मान परित्यज्य, हे आपण गजानन महाराजांच्यात शिकतोय. बाकीचं वाचणं सोपं आहे. शेवटी काय सांगतात की जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्य साचा, तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल. हो, आपण पुढे जर वेळ मिळाला तर बघूया. लक्ष्मी म्हणजे पैसा नाही हो, पैशाला संस्कृतमध्ये शब्द नाही, तुम्ही शोधून काढा. आपण लक्ष्मी म्हणतो, आपण श्रीमंत म्हणतो, आपण समृद्ध म्हणतो, निरनिराळे द्रव्य शब्द वापरतो, संपत्ती शब्द वापरतो, संपदा शब्द वापरतो. पैसा कुठे आला? आणि इंग्लिशमध्ये सुद्धा पैसेवाला त्याला मनीड मॅन म्हणतात, रिच म्हणत नाहीत. वेल्दी तर नक्कीच नाही. वेल्थ म्हणजे काय हो? हेल्थ इज वेल्थ, आणि वेल्थ पासून वेलफेअर शब्द झालेला आहे. कितीदा बघूया, हील पासून हेल्थ, व्हील पासून वेल्थ. व्हील म्हणजे कल्याण माझं आणि सगळ्यांचं. हा जर कन्सेप्ट आला ना तर तिथे लक्ष्मीचा वास राहील म्हणतात. तो गरीब जरी असला तरी त्याच्या घरी जावंसं वाटेल. अशी कितीतरी गरीब घरं पूर्वी होती, आता सगळं जरा जग बदललंय की त्या घरात जा, ती मोलकरी नाही पण तिला सांग की तू प्रसाद दे. आणि त्यावेळेला काही असे टेस्ट नव्हत्या, अल्ट्रासाऊंड टेस्ट म्हणजे मुलगा होईल का, गा होईल का, गी होईल, असं काही नव्हतं. तर तिला सांग की उद्या आईला तू जमेल तो पदार्थ करून दे, हे मी बघून सांगतोय. तिने जर पुरी करून दिली तर बापरे मुलगी होणार, शिरा करून दिला तर बापरे मुलगा होणार. ते तुम्हाला गंमत सांगतो, ती सात्विक आहे, एवढी वावराडी आहे ती. तिच्या घरात तुम्हाला गेलात तर बसायला शेंद्री सुद्धा नीट, पण तिच्या घरात लक्ष्मी आहे, लक्ष्मीचा वास आहे. हे लक्षात ठेवा. लक्ष्मी म्हणजे काय, संपदा म्हणजे काय, प्रत्येकाला अर्थ आहे. जाऊ दे, इथे काय सांगितलेलं आहे की जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल तिथे लक्ष्मीचा चिरकाल वास होईल. दरिद्रासी मिळे धन, रोगी असे आरोग्य जाण, स्त्री साध्वी स्त्रीचे वांजपण फिटेल याच्या वाचने, निपुत्रिकासी होईल पुत्र. हे प्रापंचिक आहे, ह्याला इतर अनेक घटक जबाबदार असतात. उलट आता हे बघा, मानसाची योजना राजहंसासाठी जाणार. इथे आपण 5 पॉइंट्स बघणार आहोत की ते मानस सरोवर, कैलास मानस सरोवर हल्ली जातात ना, मग तिथे काय सेल्फी सगळ्या. कल्पना करा की मी सेल्फी म्हणतोय असं नाही, तुम्ही जरा इंटरनेटवर रिसर्च वाचा. 7 सेल्फी रोज काढेल, त्याची मेंटल डिरेंजमेंट सुरू होईल, आणि त्यातल्या 5 जर दुसऱ्याला पाठवल्या तर त्याची मेंटल डिरेंजमेंट ॲक्सिलरेट होईल. मी रिसर्च सांगतोय, माझ्या पदरचं सांगत नाही आहे. फार भयंकर प्रकार आहे हा, कुठेतरी थांबवला पाहिजे, माझ्या जीवनात थांबला पाहिजे. गंमत बघा, ते इथे काय आहे त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला त्या किती कष्ट आहेत, त्या मानस सरोवरला एकदम जाता येत नाही, सरकारची परवानगी पाहिजे, थोडीशी फॉरेन करन्सी लागेल, हेल्थ पाहिजे, आणि चालत जायला पाहिजे. किती कष्ट आहेत तिथे, केवढं हवामान आपल्याला सहन होणार नाही असं असेल. ते मानस आणि रामचरित मानस. रामचरित मानस हे रामाचं चरित्र आहे, तसं हे स्वामी चरित मानस हे ह्याच्यातले शब्द आहेत की मानसाची योजना राजहंसासाठी जाणं, तैसे हे संत सज्जना मानस स्वामी चरित. म्हणून काल आपण इथे थांबलो होतो, स्वामी मानस चरित. आता काय फरक आहे, ते जे मानस सरोवर आहे आणि हे रामचरित किंवा स्वामी चरित मानस आहे, फरक आहे. तिकडे जायला कष्ट आहेत,
वेळ आहे, शक्ती आहे, पैसा आहे, हे तुमच्या घरी आहे किंवा आणि ती छोटी आवृत्ती काढली होती ती खिशात सुद्धा मावत होती किंवा नक्की. आज मला एकाच ग्रंथाचं एका अध्यायाचं वाचन करायचं आहे, घ्या ना तुम्ही त्याचे शॉर्ट्स आणि कदाचित असेल तर प्रिंट आउट करा. प्रवासाला 4 दिवस जाणारे पण रोज एक अध्याय वाचायचं आहे. पुस्तक कसं घेऊन जाऊ एवढं नाही, 4 अध्याय तुम्ही घेऊन जा. तुमच्या मोबाईलवर येतात ते अध्याय, आधी आलेले आहेत, तुम्हालाही फोटो घ्यावे लागत नाहीत. का नाही वाचायचा? इतकं जर टेक्नॉलॉजीने दिलेलं आहे तर टेक्नॉलॉजीचा पॉझिटिव्ह उपयोग करणं माझ्या हातात आहे. म्हणून हे लक्षात घ्या. इथे काय सांगितलं, पहिला मुद्दा काय बघितला, हे घरी आहे. तिकडे मानसात कोण जातात? राजहंसाची योजना सांगितलं ना, मानसाची योजना राजहंसासाठी. हे जे गजानन आहे स्वामी चरित मानस ते परमहंसांसाठी आहे. परमहंस आहेत गजानन. परमहंस म्हणजे काय? निरक्षीर विवेक हंस करतो. योग्य काय ते घेतो, अयोग्य काय ते टाकतो. दूध घेतो आणि पाणी टाकतो, असा परमनंट हंस आहे. त्याला परमहंस म्हणलेलं आहे. त्याच्यात तो त्या पातळीवरून खाली उतरतच नाही. परमहंसासाठी हे चरित्र आहे, राजहंसासाठी आहे. राजहंस खातो काय? मोत्यांचा चारा असं म्हणलेलं आहे. आणि मोत्याला संस्कृत शब्द आहे मौक्तिक किंवा मुक्ती. आणि इथे खरी मुक्ती मिळणार आहे, जन्म मरणापासून मुक्ती मिळणार आहे. मोती कशाला पाहिजे? तीच मुक्ती आहे. तिथे पाणी आहे आणि इथे वाणी आहे. काय मोठा फरक आहे. पाण्यापेक्षा वाणीमध्ये जास्त चैतन्य आहे की नाही? वाणी जास्त जिवंत आहे. पाणी तुमचं जीवन असेल पण त्या जीवनाला अर्थ देणारी वाणी आहे ना. एखादा सहज शिक्षक बोलून जातो आणि 4 विद्यार्थी मागे जातात, सर तुम्ही सांगितलं ते वाक्य किती चांगलं होतं, जरा अर्थ सांगा ना मला. नाही, इंटरव्हलमध्ये घे. वाक्य काय असतं? मला जर 2 पैसे सापडले तर 1 पैशाचा पाव घेईन आणि दुसऱ्या पैशाचं फूल घेईन. तो ब्रेड जो आहे ना, भाकरी, ती मला जगवेल आणि फूल मला कसं जगायचं ते शिकवेल. फुलाचं आयुष्य 2 दिवस आहे हो, पण शेवटच्या क्षणापर्यंत ते फुललेलं असतं आणि ते सुगंध देत असतं. मग जगायचं कसं ते फूल सांगेल. आणि जगायचं त्याच्यासाठी भाकरी पाहिजे. 1 पैशाची भाकरी, 1 पैशाचं फूल. याचा अर्थ काय? त्यांना 1 पैसा वाटला तो आणि म्हणलं म्हणायचं आहे आता 1 पैशाला भाकरी मिळत नाही आणि 1 पैशाला फुलही मिळत नाही. अर्थ काय आहे? मला जर पैसे मिळाले तर त्यातला अर्धा पैसा मी फुलांसाठी म्हणजे अशा वस्तूंसाठी, दे विल इन्स्पायर मी हाऊ टू लिव्ह. मला शिकवतील कसं जगायचं, कुणासाठी जगायचं. हाऊ अँड व्हाय असा आपण गजानन महाराजांचा अभ्यास करतो. व्हॉट, व्हेन, व्हेअर, हू, हुज, हुम. हे परत सांगतो, हे जे सगळे डब्ल्यूज आहेत ना त्याच्यावर गजानन विजयावर क्विज घ्या. पुढच्या वर्षी तुम्हाला क्विज कॉम्पिटिशन घेता येईल. व्हॉट बरोबर, व्हेन बरोबर, व्हेअर बरोबर आहे, हू, हुम आणि हुज सगळे डब्ल्यूज आहेत. अँड ऑल दिस डब्ल्यूज आर माय मास्टर्स, दे हॅव टॉट ऑल व्हॉट आय नो. तर सुंदर वाक्य. दीज आर ऑल डब्ल्यूज. आणखीन एक डब्ल्यू आहे महत्त्वाचा, तो माझा मास्टर नाही आहे, त्याला शरण जाऊन शिकायला पाहिजे. ही इज द मास्टर. व्हाय, व्हाय कुठे आला इथे? व्हॉट, व्हेन, व्हेअरमध्ये कुठले आला? आणि हल्ली MCQ म्हणतात ना, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, तेही म्हणायला वेळ नाही आहे. MCQ म्हणजे व्हॉट, व्हेन, व्हेअर. व्हाय कुठे? व्हाय एका शब्दात काय सांगणार आहात? व्हाय फिल इन द ब्लँक काय सांगणार आहात? हाऊ इज द मेथड अँड व्हाय इज द कॉज. कारण आपण गजानन चरित्रात व्हॉट, व्हाय अँड हाऊ असा अभ्यास करतो. बाकीचं व्हॉट, व्हेन, व्हेअर तुम्हाला वाचल्यानंतर पाठच आहे. शेवटी काय सांगितले? चिंता नाही अणुमात्र या ग्रंथाच्या वाचन. आणि मी तर इतका ग्रंथ वाचतो सतत चेहरा चिंताग्रस्त. अरे म्हणजे वाचतच नाहीस तू ग्रंथ, ते वाचनाचा तू अभिनय करतोस. तुला वाटत असेल की मी इतक्या सिन्सिअरली वाचतोय, पण हा गुण दिसायला पाहिजे ना. चिंता नाही अणुमात्र या ग्रंथाच्या वाचका. इतक्या वेळेला मी वाचलाय ग्रंथ, इतकी पारायणे केलीत, पण अजून मी चिंतातुर जंतू, चिंतामणी नाही तर चिंतामणी असा माझ्या मनात कायम चिंता आहे आणि मी पारायण करतो, त्याला अर्थ नाही आहे. म्हणून आता पुढे प्रत्यक्ष जो ग्रंथ आहे ना, काल आपण बघितलं होतं की दासगणू महाराजांनी 3 ग्रंथ लिहिले आणि महिपती त्यांनी 3 ग्रंथ लिहिले. याचं त्यांनी नावं तुम्हाला सांगतो, ती नावं तिथे दिलेली नाही आहेत. एक महत्त्वाचा उल्लेख काय आहे
की भक्ती सारामृत, भक्ती लीलामृत आणि संत कथामृत. अनेक विचारतात हा ग्रंथ वाचल्यानंतर हे किती सुंदर आहेत. दासगणू महाराजांचे आणखीन काही ग्रंथ आहेत का, तर हे 3 महत्त्वाचे ग्रंथ आहेत. एक काय भक्ती सारामृत, भक्ती लीलामृत, संत कथामृत आणि 3 मोठी चरित्र आहे. एक ज्ञानेश्वरांचं आहे, एक शंकराचार्यांचं आहे आणि तिसरं गजानन महाराजांचं. ही मोठी चरित्र. हे बाकीचे 3 ग्रंथ आहेत ना, त्याच्यात छोटी 10-15 पानांची 10-15 पानांची अनेक संतांची चरित्र. महिपती जे आधी झाले ताराबादकर म्हणायचे त्यांना, त्यांचे 3 ग्रंथ भक्त विजय, भक्त लीलामृत याची 2 नावं या ग्रंथात दिलेली आहेत. भक्त विजय, भक्त लीलामृत आणि तिसरा भक्तमाला किंवा भक्तमालिका. हा प्रसिद्ध झालेला नाही आहे, भक्तमाला मिळत नाही आहे. पण हे 2 ग्रंथ बाकीचे मिळतात. पण आपल्याला दासगणूंचे ग्रंथ मिळतात. गोरटे नावाचं गाव आहे, गोरटे दासगणू तुम्ही घाला, सगळी माहिती मिळेल. ग्रंथ ऑनलाईन तुम्हाला मिळू शकते आणि त्याच्याची सगळी अलीकडच्या काळातल्या संतांची चरित्र. अलीकडचा काळ म्हणजे गजानन महाराजांच्या नंतरचा, हे समजा ना तुम्ही, अलीकडच्या काळात. त्याच्यानंतर दासगणूंनी आत्ता सांगितल्याप्रमाणे भेटले मला 1907 साली, पण त्यांच्यावरचा ग्रंथ मी 1939 साली लिहिला. ही 32 वर्षामध्ये गेली. आणि या 32 वर्षाचं गणित मगाशी तुम्हाला सांगितलं. शंकराचार्यांचं आयुष्य 32 वर्षांचं आणि आपलं गजानन महाराज आपल्यात 32 वर्ष होते. म्हणून शंकर म्हणतो की पहिला अवतार मी शंकराचार्य म्हणून घेतला होता. काल मी तुम्हाला पंचायतन पूजा सांगितली, आता मी गजानन महाराज म्हणून अवतार घेतो, अशी त्यांनी कल्पना केलेली आहे. आणि गजानन महाराजांचा शंकर म्हणून उल्लेख आहे, पांडुरंग म्हणून उल्लेख आहे आणि सज्जनगडून ते आले असा तर उल्लेख आहेच आहे. ज्या मंदिरात प्रसंग घडलाय ना, त्या मंदिरातली जी देवता आहे ना, ती गजानन महाराज आहेत. आणि हे सांगण्यासाठी काल सांगितला, कालचा विषय होता की सुमारे 50 संत, साधू, सज्जन, ऋषी, मुनी, देव यांचा उल्लेख पहिल्यांदा केलेला आहे. आणि मग गजानन महाराजांच्या प्रकटीकरणाला सुरुवात होते. गाव शेगाव, मूळ नाव शिवगाव, म्हणजे शिवगाव आहे ते. आणि ते लहान आहे, पण जगत्रयी आणि ब्रह्मांड हे पुराणातले शब्द आहेत. दासगणू महाराजांना ते आवडतात. त्यांनी काय सांगितलेलं आहे, ग्राम लहान साचार. आपण बघितलंय, आता जरा तरी वैभव आलंय. परी वैभव त्याचे महातोर, ज्याचे नाव अजरामुळं झाले साधूमुळे, म्हणजे जगत्रयी, त्रैलोक्यात. आता त्रैलोक्य काय कल्पना आहे, आपल्याला वेळ नाही आहे तेवढं बघायला. पण त्रैलोक्य म्हणजे 3 लोक. आणि 3 लोक म्हणजे आपण म्हणतो ना की स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, त्या आपल्या 3 अवस्था आहेत. आपण डोक्यापर्यंत स्वर्गात आहोत. हे मान आहे ना, हा सेतू आहे. पर फक्त विचार करा तुम्ही याच्यावर, उंटाला सुद्धा मान नाही आणि जिराफाला सुद्धा मान नाही, फक्त माणसाला मान आहे. मान आहे तो प्राणी मानव, हे लक्षात ठेवा. कारण मान हा सेतू आहे. वरती मी पूर्णपणे निराळा आहे, मी जनावर नाही. इथपर्यंत मी जनावर आहे, माझे पुढचे पाय हात झाले म्हणून, पण मी जनावरच आहे. आणि म्हणून जनावराला औषधं देऊन ती झाली की मग ती माणसाला दिली जातात. इथे ह्या पातळीवर मी निराळच आहे, हा स्वर्ग आहे. इथेपर्यंत हा मृत्यू लोक आहे आणि खाली पाताळ लोक आहे. नाभीच्या खाली पाताळ आहे, नाभीपासून कंठापर्यंत मी मृत्यू पृथ्वी लोकात आहे आणि वरचा आहे तो स्वर्ग लोक आहे. हे लक्षात घ्या. म्हणून जगत्रयी त्या शेगाव सरोवरी भले, गजानन कमल उदया आले, जे सौरभे म्हणजे सुगंधाने वेदिते झाले अखिल ब्रह्मांडा. आणि ब्रह्मांड म्हणजे काय कन्सेप्ट आहे? ब्रह्मांड म्हणजे तुम्हाला खरंच सांगतो, संतांचा आपण जय जयकार करताना अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतो. आणि स्वामी समर्थांचे जी चित्र आपण बघतो, ज्या प्रतिमा बघतो, त्याच्यात त्यांच्या हातात एक बारकी गोटी असते. लोक विचारतात ते काय आहे? ही यूज टू प्ले मार्बल्स विथ चिल्ड्रन, अशी उल्लेख आहे. खेळायचे ते, म्हणून तो गड्डा त्यांनी हातात धरलेला नाही आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे की सगळी जी ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडाचं प्रतीक म्हणून हे मी हातात धरलेलं आहे. आय प्ले विथ ब्रह्मांड. तुम्ही ज्याला मार्बल्स किंवा गड्डे म्हणता ना, हे ग्रह आहेत ना निरनिराळे, ते ग्रह दे आर द मार्बल्स. आय प्ले विथ दॅम. मी ब्रह्मांडाचा नायक आहे. ब्रह्मांड अनंत असू दे, नायक एक आहे. आणि मग तो स्वामी समर्थ असू दे, गजानन महाराज असू दे, साईबाबा असू दे, एकच आहे. साधू दिसती वेगळा आले, पण असती एकच. दिसती आणि असती मध्ये फरक आहे ना. आणि जे दिसतं ते नासतं. नासतं म्हणजे न असतं.
आज आहे तसं नाही, कालच्यापेक्षा आपण आज निराळे आहोत. एक दिवसांनी म्हातारे झालो हे वाक्य कोणालाही आवडत नाही. 80 वर्षाच्या आजोबांना सुद्धा आवडत नाही. मगाशी जो प्रसंग सांगत होतो ना, त्यावेळेला तो नातू आजोबांना म्हणतो, आजोबा 80 वर्ष तुम्ही जगलाय, तुम्हाला 80 वर्ष जगण्याचा अनुभव आहे, मला फक्त 8च वर्षांचा अनुभव आहे, म्हणजे मी आधी मरणार नाही का? तुमचा एक्सपिरियन्स मोठा आहे. ते म्हणतात जीवनाचं गणित निराळ आहे, 80 वर्ष झाल्यामुळे मी केव्हाही मरेन. अरे तू 8च वर्षांचा आहेस. आता तसं उरलेलं नाही आहे. आता नातवाच्या चेतेला आजोबाला अग्नी द्यावा लागलेला आहे. या कोविडच्या काळात आपण म्हणतो ना, सगळी गणितं बदललेली आहे. रामराज्यात पिता पुत्राला कधी अग्नी देत नाही. पुत्र पित्याला, पिता आजोबांना, आजोबा पणजोबांना असेच अग्नी देतात. त्याला रामराज्य म्हणलेलं आहे. कारण तिथे अकाली मृत्यू नाही आहे, अननॅचरल डेथ नाही आहे, मर्डर नाही आहे, सुइसाईड नाही आहे आणि ॲक्सिडेंट नाही आहे. त्याला रामराज्य म्हणलेलं आहे. विचार करूया आता, हे रामराज्य मला माझ्या मनात निर्माण करता येईल का? आपण बघणार आहोत ना. पुढे काय सांगितलेलं आहे की गजानन चरित्र मेघ थोर. ढग आहे, तुम्ही श्रोते अवघे मोर. ढगाचं मोराचं नातं आपल्याला माहीत आहे ना, की चरित्ररूपी वर्षता नीर नाचाल वाटे निसंशय. आपण थोई थोई नाच माझ्या अंगणात तो मोरा म्हणतो ना, अरे हा मन मोर आहे, तो नाचलाच पाहिजे. इतकं हे सुंदर नीर आहे पाणी, पण ढगातून पडणार आहे. चरित्र हा मेघ आहे. ही केवळ कल्पना नाही आहे, अनुभवाचा विषय आहे. पुढे काय सांगितलं? प्रकटीकरण प्रसंग बघूया ना आपण. पुढे काय सांगितले? कोणी कोणी म्हणती. हे कोण आहे? तर समर्थ जे का स्थान सज्जन घडवून ह्या देशी आले. असा कसा ते प्राण शिरतात? मग त्यांनी शंकराचार्यांचा अनुभव दिलेला आहे, उल्लेख करतात. फक्त शंकराचार्यांना फार प्रसंग बघा मोठा. शंकराचार्यांचं चरित्र हा फार सुंदर विषय अभ्यासाचा. एकच महत्त्वाचा प्रसंग. शंकराचार्यांनी मंडन मिश्र त्यावेळेचे सगळ्यात विद्वान, म्हणजे त्यांनी गळ्यात जयपत्रांची माळ. ते तू विद्वान आहेस का? चल वाद घालूया. त्यांच्याकडे नेहमी जळती मशाल असायची दिवसासुद्धा. मी वादात पराभव झाला की मशाल विझवणार आहे आणि माझी ही माला आहे जयपत्र म्हणजे तू लिहून द्यायचं, माझा पराभव झाला, तुझा जय झाला या ठिकाणी या दिवशी झालेल्या वादात. अशी माळ होती. 64 वर्षांचे ते आणि 16 वर्षांचे शंकराचार्य. वाद सुरू झाला, त्यांचा पराभव झाला. मोठा प्रसंग आहे, बघायचा नाही. शेवटी सरस्वती आहे, शारदा किंवा उभय भारती, हे त्या मंडन मिश्रांच्या पत्नीचं नाव आहे. अरे हे दोन एवढे बुद्धिमान आहेत, यांचा वाद होणार आहे. कुणीतरी न्यायाधीश पाहिजे ना, कोणाची बाजू बरोबर आहे, कोण जिंकलं हे सांगायला नको का? तर ते म्हणाले ही सरस्वती चालेल का? ते म्हणाले साक्षात सरस्वती आहे. उभय भारती, उभय म्हणजे दोन्ही पक्षांना योग्य न्याय देणारी, हरकत नाही. आता इथे एक आपल्याला उपयुक्त तेवढाच उल्लेख करून पुढचं बघूया आपण, की कुणाचाच पराभव होईना. 14 दिवस झाले. मग कुणाला तरी, कारण हे दोघेही बुद्धिमान आहेत, हे प्रश्न विचारतात, ते उत्तर देतात. शंकराचार्य उत्तर दिल्यानंतर प्रश्न विचारतात, मंडन मिश्र उत्तर देतात. हे संपणार केव्हा? त्यावेळेला ती एकसारखी अत्यंत नाजूक फुलांची, जशी पारिजातक वगैरे असताना हातात घेतलं तरी ते कोमेजून जातं, अशा फुलांची माळ एक ह्यांच्या गळ्यात घालते आणि एक शंकराचार्यांच्या गळ्यात घालते. आणि ज्याच्या गळ्यातली माळ आधी सुकेल, वाळेल, तो पराभूत झाला. या माळेने काय होणार बघू तरी. मंडन मिश्रांच्या गळ्यातली माळ आधी सुकली, त्यांनी पराभव मान्य केला. पण त्यांनी आपल्या पत्नीला विचारलं, माझ्या गळ्यातली माळ आधी का सुकली? तुम्ही तापून बोलत होता, शिरात ताणून बोलत होता, तुमचं BP हाय होत होतं. हे काल परवाचं पोर्ट आणि माळ करते, त्या तापामुळे ही माळ सुकली. आता ती म्हणते तोच संदर्भ इथे आहे. ती म्हणते तुम्ही माझ्या पतीचा पराभव केलेला आहे, पण मी अर्धांगिनी आहे ना, अर्ध्या अंगाचा पराभव केलेला आहे. उरलेल्या अर्ध्या अंगाचा पराभव करा. मी तुम्हाला प्रश्न विचारते, उत्तर द्या. आणि त्याच्यात ते असा प्रश्न विचारते वैवाहिक जीवनाबद्दलचा. शंकराचार्य तर ब्रह्मचारी आहेत. वैवाहिक जीवनाबद्दलचा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर कसे देतात? ते म्हणतात मला 2 महिने दे. काही हरकत नाही. म्हणजे शिष्यानं आश्चर्य वाटतं, हे लग्न करणार की काय? कारण अनुभवावर आधारित प्रश्न विचारलाय त्यांनी. मग हे काय सांगतात? आजूबाजूला कोण मेलंय का बघा. तर अमृक नावाचा राजा आहे, तो लोकांना हवा आहे, पण तो गेलेला आहे आणि त्याचं प्रेत आणलेलं आहे स्मशानात. ते म्हणाले की मी त्याच्या कायेत प्रवेश करतो, आय एंटर विदिन हिम. पण माझं
शरीर आहे ना ते गुहेत जपून ठेवा तुम्ही. ते जर जनावरांनी खाल्लं तर मला तिथेच राहावं लागेल, मला परत येता येणार नाही. परकाया प्रवेश, परकाया प्रवेश. मग त्याप्रमाणे अमृक राजा हालचाल करायला लागतो. स्मशानात आणले त्याला, सगळ्यांना राहण्यानं वगैरे सगळ्यांना आनंद होतो. सगळेजण वाजत गाजत त्याला परत नेतात. शंकराचार्य असतात ते. आता राणीबरोबर, पण कल्पना करा देहाच्या पातळीवरचा अनुभव, त्याच्याबद्दल प्रश्न विचारलाय. माझा देह तर मी गुहेतच ठेवला आहे. केवळ इंटेलेक्च्युअल तुला पाहिजे ते उत्तर द्यायला मी आलेलो आहे. आणि बुद्धीला कसला आलाय देह, बुद्धीला कसलं लिंग? स्त्रियांची ते बुद्धी, पुरुषांचा तो बुद्धा नाही आहे, सगळ्यांची बुद्धीच आहे. आणि त्यामुळे 2 महिने ते अनुभव घेतात. उत्तर मिळाल्याबरोबर ते परत यात येतात, शंकराच्या म्हणून तिच्याकडे येतात आणि हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यावेळेला ती म्हणते मला मान्य आहे उत्तर, आता तुझा विजय पूर्ण झाला. याला दक्षिण दिग्विजय म्हणलेला आहे. आणि दक्षिण दिग्विजय तसाच हा गजानन विजय आहे. हा विजय म्हणजे हरिविजय, भक्तिविजय असं नाही आहे. हा शंकराचार्यांचा विजय आहे. कारण शंकराचार्यांचा चरित्राचा आणि चारित्र्याचा दासगणू महाराजांच्या जीवनावर आणि विचारांवर प्रभाव आहेच. हे जाऊया, पुढे जाऊया आपण. म्हणून कोणी म्हणतात की ते जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार धरून आले महीवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी. म्हणजे कुणाच्या तरी देहात शिरले समर्थ सज्जनगडचे रामदास आणि पुन्हा ते आलेले आहे असा उल्लेख आहे. आता पुढे काय, शेगाव माघमासी वद्य सप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी कशासाठी पद नता ते तारावया. पद नत म्हणजे पद दलित, डाऊन ट्रॉडन म्हणजे ज्या लोकांवर अन्याय होतो, अत्याचार होतो आणि शोषण एक्सप्लॉयटेशन केलं जातं त्यांच्या उद्धारासाठी हा जन्म आहे. हा श्रीमंतांसाठी नाही आहे. म्हणून ते बुटीकडे गेलो ते तुम्हाला माहिती आहे ना, अजूर्दे राहिले संत. अजूर्दे शब्दावर चिंतन करणार होता पण अजूर्दे म्हणजे नक्की काय. आणि तो पाटील ज्या वेळेला आणायला जातो त्यावेळेला त्याच्याबरोबर लगेच ते येतात. श्रीमंतात ते रमतच नाहीत. श्रीमंतांसाठी त्यांचा जन्मच नाही आहे. आणि श्रीमंत म्हणजे फक्त पैशाच्या दृष्टीने नाही, जे आहेत पैलवान, तुम्ही त्या पाटील मंडळींनी ऊसाने मारलंय त्यांना आणि शेवटी ऊसाचा रस पिळून देतात. ही योग आहे हो, ही योग सिद्धी आहे. त्यांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी नाही वापरली आणि प्रसिद्धीसाठी वापरली जात नाही तीच सिद्धी असते, लक्षात ठेवा. पुढे बघा, एक भाविक गृहस्थ होता, नाम ज्याचे देवीदास पातुरकर, मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची सगळीकडे छापलेलं आहे. मुलाची ऋतुशांत नसते, मुलीची असते. एके ठिकाणी उल्लेख आहे त्याच्या एका मुलाच्या पत्नीची म्हणजे त्याच्या सुनेची ऋतू शांत होती. पूर्वी लहानपणी 5-6 वर्षाची असताना लग्न व्हायचे आणि मुलगी वयात येते म्हणजे आता ती गर्भधारणा करायला योग्य आहे, तो जो असतो त्याला ऋतू म्हणतात. आणि तो ऋतू शांत म्हणजे तो विधी आहे की आता ही गर्भधारणा करायला आहे, म्हणून ती मुलीचीच असली पाहिजे. म्हणून सुनेची किंवा मुलीची ऋतुशांती होती साची, त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याच्या घरा. उष्ट्या पत्रावळी इथून गजानन महाराजांचा अपिअरन्स झाला आणि कार्यही सुरू झाला, प्रकट झाले. त्याआधी कितीतरी जणांना दिसले होते की ते, पण लोकांना जाणवलं नाही की हा हिरा आहे, हा खाण आहे आणि त्याचा गजानन नावाचा हिरा आहे. बाकीच्यांना तो कोळसा वाटला, बाकीच्यांना ती गारगोटी वाटली. गार म्हणतात गारगोटी, नदीकाठी सापडते ती. ह्या दोघांना मात्र वाटलं. म्हणून निमित्त लागतं किंवा माध्यम लागतं प्रकट होण्यासाठी, कुठलीही शक्ती प्रकट होण्यासाठी. गजानन महाराज प्रकट झाले, पण त्यापूर्वी अनेकांनी त्यांना बघितलं होतं. त्या दिवशी रस्त्याने अनेक लोक जेवून जात होते की देवीदास पातुरकरांकडून. या दोघांना माध्यम म्हणून निवडलं आणि शेवटपर्यंत ते एकत्र राहिलेले आहेत, एकनिष्ठ राहिलेले आहेत गजानन. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होता साचार. इथून पुढे ज्यावेळेला तुम्ही पारायण कराल त्यावेळेला साचार हा शब्द कितीदा आलाय, दासगणूंचा आवडता शब्द आहे. या साचार शब्दाचा अर्थ काय? एक अर्थ सांगतो, खरोखर. खरं, इंडीड आपण इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतो, खरोखर रस्त्यावर टाकल्या होत्या. उष्ट्या असल्या म्हणून काय झालं? अन्न हे परब्रह्म. एक सहज तुम्हाला सांगतो पुढे की घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या अन्नाची नासाडी आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. एकीकडे अर्धी जनता उपाशी झोपते. म्हणून आपण विवेकानंदांच्या वेळेला बघितलं होतं की एका श्रीमंतांच्या घरी ते गेलेले, कारण त्यांच्याकडे सगळं ते भाषण होतं. आज यू विल बी आवर गेस्ट अँड वी वुड बी प्राऊड टू होस्ट यू, हे सगळं डायलॉग झालेला. सुंदर गादी, मॅट्रेस म्हणतो ती मऊ, आणि अत्यंत सुंदर भोजन त्यांना आवडतं ते. मध्यरात्रीनंतर स्वामीजींना झोप लागली का बघायला, तो जो होस्ट होता घरातला तो बघायला गेला तर स्वामीजी झोपलेत जमिनीवर.
आणि एक घास काढलेला आहे आणि तो बाजूला ठेवलेला आहे, त्यांनी एकही घास खाल्लेला नाही, जेवलेले नाही आहेत. स्वामीजींना विचारलं, इज देअर एनी प्रॉब्लेम, हेल्थचा काही प्रॉब्लेम आहे का, तुम्ही जेवलेला नाही आहेत आणि असं जमिनीवर काय झोपला, आर यू फीलिंग हॉट? ते म्हटले नाही. अरे ज्यावेळेला मी पहिला घास घेतला त्यावेळेला माझ्या देशातली अर्धी जनता जी अर्धपोटी असते, एक वेळचं जेवण मिळायला कठीण, त्यावेळेचा भारत हा 100 वर्षापूर्वीचा. ही 1891 सालची किंवा 93 सालची गोष्ट आहे, 1893. त्यावेळेला म्हणून मी खाऊ शकलो नाही. मी खायला सुरुवात केली आणि तो घास तिथे ठेवला. नंतर म्हटलं झोपूया. अरे वरती छप्पर नाही असे लोक, माझी अर्धी जनता झोपते आणि मग या लुसलुशीत मऊ, आय एम देअर रिप्रेझेंटेटिव्ह. त्यांचं वाक्य काय होतं, जगातल्या सगळ्यात ओल्डेस्ट सिव्हिलायझेशन, ओल्डेस्ट कल्चर, ओल्डेस्ट रिलिजन म्हणा तुम्ही, त्याचा यंगेस्ट प्रतिनिधी म्हणून मी तुमच्यावर उभा आहे. विवेकानंदांचं वय 30 वर्षांचं होतं, फक्त 30 वर्षांचं, आणि बाकीचे 60-70 वर्षांचे होते. विचार करा तुम्ही, यंगेस्ट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द ओल्डेस्ट सिव्हिलायझेशन ऑन अर्थ मी उभा आहे तुमच्यासमोर. आणि मी त्यांचा जर प्रतिनिधी आहे. आणि इंडिया लिव्ज इन अ व्हिलेज इन अ कॉटेज, हे पुढचं वाक्य आहे. भारत हा खेड्यात राहतो आणि खेड्यातल्याही झोपडीत राहतो. त्यांचा प्रतिनिधी या गादीवर झोपू आणि इतकं सुंदर अन्न खाऊ, हे खरं महत्त्वाचं आहे. म्हणून ते संत होते, स्वामी उगीच नाही झाले. त्याच्यानंतर काय म्हणतात, तो गजानन समर्थ सिद्धयुगी बैसले होते तया जागी. एक बंडी होती जुन्या पुराण्या कापडाची, अंगावर देहभानच नाही आहे, तर देहावर काय आहे, त्याला काय किंमत आहे. लोकांसाठी दत्त दिगंबर आहेत. अरण्यात फिरताना, समाजात येताना लंगोटी घालतात आणि सांगतात कौपीनवंत खलु भाग्यवंता. कौपीन म्हणजे लंगोटी. आपल्याला लंगोटी घातलेले दत्तात्रय दिसतात, काही ठिकाणी कफनी घातलेले असतात. आणखीन समाजात आले की ते कफनी घालतील, जरा लोकांच्यात आले की ते लंगोटी घालतील, पण अरण्यात गेले, हिमालयात गेले, दिगंबर असतील. जास्त जास्त कपडे हा त्या लोकांचा कन्सेप्ट आहे. मी निंदा करत नाहीये, फक्त फॅक्ट तुम्हाला सांगतो. सगळ्यात उंच टोपी पोपची असते, बरोबर. तुम्ही बघितले ना, पोपची सगळ्यात कुणाला तरी वाटेल हा शेफ आहे की काय, कारण हल्ली शेफच्या म्हणजे ते आचार्य असतात त्यांच्यासुद्धा टोप्या मोठ्या असतात. त्याच्यानंतर मग कार्डिनल काय, मग बिशप काय, मग अशा टोप्या लहान 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 होत येतात. कोट, त्यांचे कोट मोठे असतात, एकावर एक एकावर एक एकावर एक. आणि खरंच सांगतो की जगातली अत्यंत श्रीमंत आणि तसं बघायला गेलं तर उपभोगांची अशी नगरी व्हॅटिकन सिटी आहे, की जी त्याची राजधानी आहे. व्हॅटिकन सिटीला जगातलं एक राज्य म्हणून मान्यता आहे, त्याची सिटिझनशिप घ्यावी लागते. आणि पुढे जास्त सांगत बसत नाही. उपभोग, देहाच्या बाहेर जाणं हा ते सांगतात. आणि आमच्याकडे तर लंगोटीवाल्याला नमस्कार करतात. समर्थ रामदास काय, हे आपले गजानन महाराज काय लंगोटीही नाही. जग त्यांच्यासमोर का नमतं सांगा बरं. आज तर परदेशातले लोकही नमस्कार करतात. म्हणजे देहाचं कातड आहे ना, दॅट इज एक्सटर्नल फ्रॉन्टियर ऑफ माय बॉडी. माझ्या शरीराची बाहेरची सरहद्द, आणि त्या कातड्याच्या बाहेर मी आणखीन जातो. नेल पॉलिश काय लावतो, लावा, हा लावू नका असं नाही. तेलाला काहीतरी जेली वगैरे लावून ते उभं करतो. म्हणजे बाहेरून बाहेर कपडे घालतो, दागिने घालतो, त्याच्या फॅशन्स करतो. पूर्वी तुम्हाला तो काही वर्षापूर्वी ख्रिश्चन लोकांच्यात जर कोणी गेलं, आई वगैरे, तर एक वर्षभर काळा ड्रेस घालत होते, आता घालत नाहीत. नंतर त्यांनी काळी रिबन लावायला सुरुवात केली, आता तेही लावत नाहीत. तुम्ही मुद्दामून बघा. पण त्याही वेळेला एक गोष्ट लक्षात घ्यायची, की आमच्या कलिग्ज होत्या त्यातली, आई गेल्यानंतर काळा ड्रेस घालून त्याला फ्रिल असायची, एम्ब्रॉयडरी असायची, काय फॅशन. मॉर्निंग ड्रेस आहे ना तुमचा, मॉर्निंग ड्रेसला फॅशन, त्याच्यापेक्षा हा ड्रेसच नको. ही कन्सेप्ट आपल्याकडे आली की टाकून द्या, एक एक कव्हर्स टाकून द्या, आणि मग बघा तुमचा सेल्फ कसा प्रकट होत होता. आत्मसाक्षात्कार किंवा आत्मप्रचिती येण्यासाठी आत्म्यावर जी झाकणं आहेत ना, ती झाकणं काढायला नकोत का. अगदी पहिलं उपनिषद ईशावास्य, त्याच्यात तो म्हणतो मी सत्य धर्म आहे. तो स्वतःचा परिचय करून देतो, मला सत्य धर्माचं ज्ञान करून घ्यायचंय. हे पूषण म्हणजे सूर्या, ज्ञानाचा देव आहेस तू. तू काय कर, हिरणमयेन पात्रेण, हे माझं सगळं जग आहे, हे सोन्याचं पात्र आहे, त्याचं झाकण सुद्धा सोन्याचं आहे, जे मला काढता येत नाही आहे, ते तू काढून दे. अपावृण, ते काढतो. ते काढल्यानंतर आतलं जे सत्य आहे, त्या सत्याचं दर्शन झाल्यानंतर मला सोनं कशाला पाहिजे. सोनं पाहिजे कोणाला,
आपण म्हणतो सोने नाणे आम्हा मृत्तिके समान, आपण म्हणतो तुकाराम जगतात. पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला पाठवलं त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं सोने नाणे आम्हा मृत्तिके समान. कारण खरंच आहे ना, सोनं काय हिरे काय खाणीतूनच निघतात ना, आणि खाण म्हणजे मातीच ना. माती, तुमचा डायमंड असू दे काही असू दे, सगळं मातीतून निघतं, प्लॅटिनम वगैरे सुद्धा. मग विचार करा ना, माती आहे ती. शिवाजी महाराज काही दिवसांनी पुन्हा पाठवतात, जिजामाता सांगतात म्हणून. त्यावेळेला तुकाराम सांगतात दॅट वॉज अल्टिमेट. हे सोने नाणे आम्हा शुकराच्या म्हणजे डुकराच्या विष्ठे समान. इतरांची विष्ठा डुक्कर खातं आपल्याला माहीत आहे ना. पूर्वी ज्या वेळेला संडास नव्हती त्यावेळेला डुक्कर संडास होते आपल्याकडे. तर त्या डुकराची विष्ठा आहे ना, तसं हे सोनं नाणं परत घेऊन जा. मग शिवाजी महाराजांचं धाडच झालं नाही. आणि त्यावेळेला घरात दारिद्र्य होतं, खायला विशेष नव्हतं, मुलं होती, दुसरी बायको होती, बऱ्याच गोष्टी होत्या. अशा वेळेला पाठवलेला नजराणा आणि गुरुला पाठवलाय तो शिवाजी महाराज तुकारामांना पहिली गुरु मानत होते, परत पाठवला. ज्यावेळेला तो आता परवा दिवशी प्रसंग बघूया, अनुग्रह शिवाजी महाराजांना समर्थांनी दिला त्यावेळेचा प्रसंग आहे, नंतर बघूया. पण हे लक्षात ठेवा की तो गजानन बसला होता, कोणत्याही उपाधीचे नाव जवते. उपाधी म्हणजे काय, सगळ्या या ज्या वस्तू आहेत ना, रंग, वास, चव, आकार, वजन, ह्याच्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या उपाधी आहेत. माझ्या दुसऱ्या उपाधी, मी माणूस आहे, हां मी या जातीचा आहे, मी इतका शिकलेलो आहे, माझा हा डेझिग्नेशन, माझा हुद्दा आहे, एवढी सत्ता माझ्या हातात आहे, और या सगळ्या उपाधी आहेत. गमतीदार प्रसंग सांगतो. माझ्या मित्राचा एक पार्टनर होता, 2 दारं होते. एका दारावर त्यांनी पार्टनरने नाव लिहिलं आणि MSc जोरात लिहिलं. आणि आम्ही तर SSC पास झालेलो होतो की हो. त्याला SSC लिहायची लाज वाटली, हा MSc लिहित होता. यांनी कल्पना काढली काय, MSc ज्यांनी लिहिलं होतं यांनी लिहिलं पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 9वी SSC. स्वतःच्या नावासमोर एवढी उपाधी. ही जी शेपूट आहे ना त्याला उपाधी म्हणतात. आधी डॉ आणि नंतर हे कशाला लावा तुम्ही व्यवहारात, नोकरी करताना ॲप्लिकेशनवर तुमचा जो व्हाईटे द्यायचा आहे किंवा बायोडेटा द्यायचा लिहा तुम्ही नक्की. पण सांगू नका की मी म्हणजे कोणी PhD म्हणजे अल्टिमेट ज्ञान मला मिळालेलं, हे स्वतःला सांगू नका. म्हणून नासाग्रदृष्टी मुद्रा शांत. हे कुठलीही गजानन महाराजांची मूर्ती बघा, नासाग्रदृष्टी. नाकाला 2 टोकं आहेत हो, अग्र. एक टोक आहे खालचं ते प्रपंचाकडे आणि हे वरचं ते परमार्थाकडे. नासाग्र म्हणजे इकडे दृष्टी आहे तो प्रापंचिक आहे, तो टाईल्स कुठली आहे, हे रंग कुठला आहे, हे जमखान कुठे घेतलं, नासाग्र तो खाली बघतोय. आणि ही जी नासाग्र आहे, खे म्हणतात वरती आकाश, ही खेचर आहे आणि ही भूचर आहे. भूचर दृष्टी प्रपंचाची आहे, खेचर आकाशाकडे बघणारी दृष्टी आहे ना ती परमार्थाची आहे. आणि मध्ये आपली साचरी दृष्टी आहे, इकडे बघतोय तिकडे बघतोय, तिकडे बघतोय तिकडे प्रदक्षिणा घालताना सुद्धा बघतोय. पुलंनी वर्णन केलेलं आहे ना, एक पात्र आहे त्यांचं, व्यक्ती आणि वल्लीमधलंच असेल पात्र, की प्रदक्षिणा घालायला हा शनिवारी हनुमंताच्या मंदिरात जातो. कारण कुठेही कुठे साडी सळसळली की याची नजर तिकडे वळली, कुठेही नवीन रंग दिसला म्हणजे स्त्रियांना बघायला हा प्रदक्षिणा घालतो. आणि किती प्रदक्षिणा घालेल जोपर्यंत शेवटची स्त्री संपेल. गुरुवारी तो दत्ताच्या मंदिरात जातो, हा सर्व देवांचा भक्त आहे, काय वरची पातळी आहे नाही, सर्व देवात तो एकच देव पाहतो. पण त्याला देव कुठे पाहायचा आहे, त्याला ह्या गोष्टी पाहायच्या आहेत. म्हणून विचार करा की हे दर्शन आहे का, नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपोबल अंगी झळकत. तपोबल तपश्चर्याचं आहे. प्राचीच्या बालरवीवत वर्णन किती करावे. प्राची म्हणजे पूर्व आणि बालरवी म्हणजे उगवता सूर्य. उगवत्या सूर्याचे जे रंग आहेत ना ते अजून पकडता आलेले नाही टेक्नॉलॉजीला आणि चित्रकाराला. उगवता सूर्य, मावळता सूर्य, ज्याला संदीप प्रकाश म्हणतो, ट्वायलाईट. अरे काय रंग तुम्ही सांगणार आहात, नाही काढता येणार तुम्हाला. अशा वेळेला मी काय वर्णन करू. हा बालरवी आहे, त्याचं तेज वाढत जाणार आहे. पण मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. आपण मागतो ना पसायदान. चंद्र कसा आहे, कलंक नाही आहे त्याच्यावर. आणि सूर्य कसा आहे, त्याच्यात आग नाही आहे, धग नाही आहे. असा सूर्य असा चंद्र आहे, त्याला संत म्हणलेला आहे. म्हणून मूर्ती अवघी दिगंबर. आता अवघी दिगंबर म्हणले बंडी वगैरे म्हणजे काय सांगायचं आहे. दिगंबरत्व जे आहे ना ते आपण म्हणतो की हे वरचा भाग आता उघडा ठेवलाय की नाही मी, म्हणजे काय मी दिगंबर आहे का, नाही. जो महत्वाचा भाग आहे तो उघडा, म्हणून याला दिगंबर म्हणले. मुलं प्रश्न विचारतात, अंगात बंडी आणि दिगंबर कसा. अरे दिगंबर बंडी घातली काय न घातली काय, बाकीचे जे भाग आहेत की जे आपण झाकतो
तिथे हा पूर्णपणे देहभान नाही आहे त्याला, कारण त्याला विषय वासनाच नाही आहे. आणि अशा वेळेला मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळला आपपर आवड निवड साचार राहिली न जवळी त्याच्या. सगळ्यात महत्त्वाचं आहे चॉईसलेसनेस. मागे आपण बघितलं होतं, एक उत्कृष्ट पुस्तक आहे आणि ते पहिल्यांदा दीपक चोप्रा होता, त्याच्यानंतर आता रॉबिन शर्मा आलेला आहे. तरुणांनी यांची पुस्तकं वाचावीत. त्याच्यात सांगितलेलं आहे तुम्हाला प्रत्येकाला एजलेस बॉडी पाहिजे, तरुण राहायला पाहिजे. लक्षात ठेवा. बर्नॉट शॉ वगैरे विनोदी लेखक काय म्हणतात माहिती आहे ना, स्त्रियांबद्दल म्हणतात, पुरुषांबद्दलही ते तितकंच खरं आहे. आरंभी म्हणाले स्त्रिया वय जे चोरतात, कारण बरीच वर्ष ते 16 वर्षांच्या असतात, 16 स्वीट 16 त्यात चोरतात. ते 60 नंतर ॲड करतात. मी किती वर्षांचे दिसते? 60 नाही 70 वर्षांचे. ॲड केली वर्ष, जे आधी काढलेले असतात ते ॲड करतात. यातला विनोद सोडा. पण ह्यांना कशाचंच भान नाही आहे. हे वयाच्या पलीकडे आहे, कारण देहाच्या पलीकडे आहे. वय देहाला आहे, मनाला कुठे वय आहे? आपण उगीच मन म्हातारं करून घेतलेलं आहे, आपली बुद्धी विकृत करून घेतलेली आहे, आपलं चित्त अशुद्ध करून घेतलेलं आहे आणि देह म्हातारा होतोय. पण बुद्धी का नाही तरुण राहायला पाहिजे सांगा बरं. हा मुलगा शाळेत गेला ॲडमिशनच्या वेळेला, हाऊ ओल्ड आर यू, मूर्खाचा सारखा प्रश्न आहे. तो म्हणतो आय एम 6 years ओल्ड. आणि नेहरूंना विचारतं आय एम 75 years यंग. आणि ही वॉज यंग. त्यांचे फोटो बघा. फक्त एकच सांगतो, शीला स्कॉट नावाची एक हॉलिवूडची फोटोग्राफर. शेवटी म्हणले हॉलिवूड फोटोग्राफी ते मेकअप केलेले फेसेस नको, जगातल्या हेड्स ऑफ स्टेट्सची काढायला गेली. आणि एव्हरी टाईम आय स्नॅप द हेड ऑफ स्टेट, म्हणजे प्राईम मिनिस्टर और प्रेसिडेंट, आय यूज टू आस्क माय कॅमेरा हाऊ डू यू फील. एव्हरी टाईम माय कॅमेरा वेप्ट, रडायचा तो. व्हेन आय स्नॅप्ड नेहरू for the first time camera was smiling. This is the face which I would like to click. कॅमेरा म्हणतो, कॅमेराचं लेन्स हसत होतं. कारण का? यंग होते. मुलांबरोबर ते जे खेळायचे ना, जेन्युइन खेळ होता, तो अभिनय नव्हता. व्हेन यू आर इन चिल्ड्रन बी अ चाइल्ड. आणि ते होते तसे. म्हणून विचार करा, हे महत्त्वाचं आहे. हे संत तसे असतात. ज्ञानेश्वरांचं वय 21 वर्षानंतर वाढलंच नाही, कारण 21व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली. पण जे खूप वर्षाचे असतात, समर्थ उदाहरणार्थ, ते 73 वर्षांचे होते ना, त्यावेळेला त्यांनी सांगितलं मला उचला बरं. 4 जणांना उचलता आले नाहीत. नंतर एक छोटी मुलगी आहे, उचल ग मला, तिने सहज उचललं. ते म्हणाले माझ्यातलं शिशुत्व मी जपून ठेवलेलं आहे, ही नुसती सिद्धी नाही आहे. इफ आय वॉन्ट टू प्ले विथ अ चाइल्ड, मला जर मुलाशी खेळायचं आहे तर मूल होऊन मुलांशी खेळा. हे विशेषतः KGला वगैरे जे शिकवतात त्यांना हे अत्यंत महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे. पुढे बघूया. ती समर्थांची स्वारी बैसून या रस्त्यावरी शोधन पत्रावळींचे करी केवळ निज लिहिलेने. आता इथे आपण नेहमी जो श्लोक म्हणतो त्याच्यावर थोडं चिंतन करणार आहोत. शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलून घालत, ते करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया. कळवावया, कळावया नाही, त्यांना कळलं होतं ना, पण आपल्याला कळवून त्यांना द्यायचं होतं की उकिरड्यावर टाकता. आणि सुरुवातीला श्लोक काय म्हणता? वदनी कवळ घेता नाम घ्या. त्याच्यात काय आहे? हवन आहे, यज्ञकर्म आहे आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म. केवढे शब्द येतो हे. आणि वदनी कवळ, कवळ म्हणजे घास, त्या कवळवरून कवळे, आणि कवळे म्हणजे कैवल्य, आणि कैवल्य म्हणजे मुक्ती. पुढे सांगतात ना की हरिचिंतनी अन्न सेवित जावे, तरी श्रीहरी पाविज तो स्वभावे. तुम्हाला सहज हरी बघायचं ना, तर अन्न जेवताना तरी हरीचं नाम घ्या, अखंड घ्या. आपण काय करतो? वदनी कवळ घेता म्हणजे प्रथम कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. दुसरा कवळ घेताना मी सांगतो, आता निवडून येणार नाही, मी सांगतो तुम्हाला ती काय कोणाबरोबर फिरते वगैरे, सगळ्या गप्पा चालू दुसऱ्या घासापासून. कारण वदनी कवळ घेता, अरे प्रथम कवळ घेता असं म्हणले नाही, प्रत्येक कवळ घेता, प्रत्येक घास घेताना हरीचं नाम घ्या आणि ते फुकट आहे. किंवा याच्यात महत्त्वाचे शब्द हवन, पूर्ण ब्रह्म, यज्ञ कर्म, केवढे महत्त्वाचे शब्द आहेत, अल्टिमेट आहेत. पण त्याच्यातला सगळ्यात सोपा शब्द आपल्याला आवडणार फुकाचे. सहज होता नाम घेता फुकाचे, फुकट आहे. आणि हा समर्थांचा आवडता शब्द आहे. सोपे, स्वल्प, साजिरे, सोपे आणि फुकाचे. फुकट आहे नाम, का नाही घेत? आणि तुम्हाला खरंच सांगतो, नामावर टॅक्स बसवता येईल का? हो, कुठल्याही सरकारला बसवता येणार नाही.
कारण मी किती नाम घेतो हे मीच अनाऊन्स केलं आहे का? इन्कम आहे काय ते माझं? नाही आहे. नाम मी किती घेतो? श्वासा इतकं नाही, श्वासापेक्षा जास्त. 40,000 नाम घ्या म्हणून सांगितलेलं आहे. आणि आपले दिवसातले श्वास 21,600. 21,600 वेळा शंकर राम 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 राम. 21,600 हे शंकराचं माप सांगितलं आहे. आणि आपण किंकर शंकरापेक्षा खाली, आणि आपण घेत नाही तेवढं. मग ज्यांना 40,000 जप रोज कर सांगितलेलं ते कसा जप करत असतील बघा तुम्ही. मानस जप हा श्वासापेक्षा मन सूक्ष्म आहे. मनापेक्षा बुद्धी, बुद्धीपेक्षा चित्त. चित्ताच्या पातळीवर नाम घेतलं तर मोजताच येणार नाही. चित्रगुप्ताला मोजता येणार नाही इतक्या वेगानं, ज्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पीड म्हणतो, की ज्या स्पीडनं सगळा प्रकाश वगैरे करतो प्रवास, त्याच्यापेक्षा जास्त प्रवास माझ्या मनाच्या विचारांचा असतो. त्या विचारांवर जर नाम आरूढ केलं तर मन इकडे तिकडे भटकणार नाही. हे एकदम जमणार आहे का? नाही. पण हे अशक्य आहे का? नाही. म्हणतात ना, ये नामुमकिन नहीं है, मुश्किल है. इट इज डिफिकल्ट बट नॉट इम्पॉसिबल. करूया ना. पुढच्या गजानन महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत नाम माझं आत गेलेलं असेल. सासूला सुद्धा कळणार नाही सून नाम घेते म्हणून. फक्त सुनेने सांगता का म्हणे, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही बोलता की मी ऐकत असते, मी नाव घेत असते, की सुनेची रवानगी गोठ्यात किंवा घराबाहेर झालीच म्हणून समजा. अनाऊन्स कशाला करायचं? डिक्लेअर कशाला करायचं की माझं नाम चालू आहे, माझी उपासना चालू आहे, माझं ध्यान चालू आहे? व्हाय डिक्लेअर करू नका, दृष्ट लागेल. आणि म्हणून बघा, मूर्ती ती समर्थांची स्वारी बाई सोनिया रस्त्यावरी शोधन पत्रावळींचे करी केवळ निज लिहिलेने, हे सांगण्यासाठी की अन्न हे परब्रह्म आहे. एक पुस्तक आहे, फार चांगले असं नाही, गजानन महाराजांची प्रवचने. कारण त्याने असं बसून प्रवचन केलंच नाही ना, पण त्यांची जी वचनं आहेत ना, ती म्हणजे मी स्पष्ट करून सांगितलं. रघुनाथ इनामदार नावाचं ते पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी जी वचनं निवडलेली आहेत ना, ती महत्त्वाची आहेत. त्याच्यावर आपण चिंतन करूया की जसं आपण आता चिंतन करतोय. ऐन तारुण्याभितरी, हे तरुण आहेत आले त्यावेळेला. गजानन आले शेगाव नगरी, शके 1800 भितरी, माघ वद्य सप्तमीला. 1800 आणि आता किती चालू आहे? 1942. म्हणजे तुम्ही जर एकंदर शकाचा हिशेब केलास तर 1 वर्ष कमी आहे, कारण अजून गुढीपाडवा व्हायचा आहे या वर्षीचा. पण तो जर हिशेब केला 1878 ते 2022, म्हणून मग अशी सांगितलं 145वा त्यांचा प्रकट दिन आहे. कारण पहिला प्रकट दिन धरायचा असतो. पुढे सांगतात की असं वेड्यासारखे का वागतात? तर भागवतात सांगितलंय, खरे साधू पिशापरी जरी वागती वरवरी, ऐसी व्यासांची वैखरी बोलली आहे भागवतात. त्याला उन्मनी अवस्था म्हणतात. मनाच्याही पातळी होते, वरतीच असतात, त्यांना जाणीवच नाही आपण कुठे बसलोय. उकिरड्यावर बसलोय का गालीच्यावर बसलोय, राजाच्या घरात आहोत का गरिबाच्या झोपडीत आहोत, भाकरी खातोय का पुरी खातोय. एकदा नानकांना प्रश्न विचारलेला आहे बादशहाने की मी तुला प्रत्येक वेळेला बोलवतो, शेजारच्या त्या झोपडीत जाऊन तू जेवतोस, कुणाच्याही, तुला आमचं अन्न आवडत नाही का? तो म्हणतो ठीक आहे. त्या गरिबाला सांगतो की तुझी भाकरी आण, तो म्हणतो झालेली नाही, कालची आहे, शिळी, चालेल. आणि तू पुरी आण, तो म्हणतो आमच्याकडे ताजी पुरी आहे, तळलेली, आण. तो पुरी उजव्या हातात धरतो नानक आणि डाव्या हातात भाकरी धरतो आणि दोन्ही क्रश करतो. इकडून दूध पडतं आणि इकडून रक्त पडतं. तुझ्या पुरीत रक्त आहे, तू इतर त्यांचं शोषलेलं ते रक्त खाऊ मी काय नरभक्षक आहे? या गरिबाच्या भाकरीत दूध आहे, स्वतःच्या कष्टाने मिळवलेलं, म्हणून मी तिथे जातो. राजाला आपली चूक कळली. गरिबांना लुबाडून श्रीमंत होणं हा जगाचा नियम आहे. एक बादशाह हुआ तो 100 फकीर हो गए. 100 जण गरीब झाल्याशिवाय 1 जण श्रीमंत होत नाही. त्याला फार सुंदर कबीरांनी सांगितलेलं आहे, तुम्हाला जर ढीग करायचा आहे ना तर खड्डा केला पाहिजे. म्हणजे खाणीचा धातू आपण मीन म्हणतो ना, मिनरल, त्याचे ढीग आहेत, पण खाणी किती खोल गेलेलं आहे. मग खाणीचे मालक श्रीमंत व्हायचे असतील तर खाण खणणारे गरीबच राहायला पाहिजे. ही समाजाची व्यवस्था आहे. त्या खाणीच्या मालकाने विचार केला पाहिजे की अरे जे मला खडून देतात त्यांचं आयुष्य काय आहे, त्यांच्यासाठी मी काय करतो, विचार करूया आपण. पुढे काय सांगितलं? धन्य आपुले शेगाव, दृष्टी पाहिलं योगी राव, निरीच्छा हा जहागीर गाव. त्यांना निरीच्छा, त्यांना काय पाहिजे? त्यांना जर कोणी थांबवून विचारलं अरे मी श्रीमंत आहे, तुला काय देऊ? तो म्हणे वाटेतून दूर हो, आणखीन काय पाहिजे मला खरंच काही नको. शेवटी हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार. आणि तुम्ही काय म्हणता? गढूळ पाणी आणि स्वच्छ पाणी, वासित पाणी आणि दुर्गंधी पाणी, काही नाही. गंध दुर्गंध त्याचेच आहेत ना.
कृष्णाने सांगितले 10व्या अध्यायात सर्व रसात मी आहे. रस म्हणजे द्रव्य, लिक्विड्स, ऑल लिक्विड्समध्ये मी आहे. म्हणजे मी गंगेच्या पाण्यात आहे तसं गटाराच्या पाण्यात सुद्धा आहे. एक सांगू उदाहरण, काशीला तुम्ही गेलात तर काशीची गटार गंगेलाच जाऊन मिळतात की हो. आणि एखादं गटार नंबर 13 तुंबलंय म्हणून म्युन्सिपाल्टीत तक्रार येते. काय, अरे ते 13वं गटार तुंबलंय, ते स्वच्छ करा. आता गटार आहे तुंबलंय, ते तुंबा काढला की गटार गंगेला मिळालं की गंगात झाली की नाही. गंगेला मिळालं पाहिजे. आणि ते गजानन महाराजांना मिळण्यासाठी त्यांचं नाम, त्यांची पूजा, पण नाम हे आतून त्यांना जोडलं जातं. चांगला भक्त मी होतो. आणि शेवटी तुम्ही सांगता पाणी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच आहे, ईश्वराची अगाध लीला ती कळे या नरजन्मी. फक्त माणसालाच कन्सेप्ट आहे. कारण माणसाला मी माणूस आहे म्हणून माहीत आहे, कुत्र्याला मी कुत्रा आहे म्हणून माहीत नाही. त्याला एवढं माहीत आहे की मांजरापेक्षा मी निराळा आहे, हे लक्षात. हे डिफरंट. मी माणूस आहे, मला बुद्धी आहे, बुद्धी विचार करू शकते. या विचारातूनच देव वगैरे मी जन्माला घातलेले आहेत. त्यांचे चरित्र, त्यांचे पुराणं कुणी निर्माण केले? व्यासाने निर्माण केलेले. आपण विचार केला पाहिजे. तीच बुद्धी मला आलेली आहे. उलट इव्हॉल्ड बुद्धी आलेली आहे. व्यासांपेक्षा माझी बुद्धी, फक्त त्याने बुद्धी कॉन्सन्ट्रेट केली, माझी बुद्धी विखरून जाते, डिव्हाइड होते, डिस्ट्रॅक्ट होते, डायव्हर्ट होते. इथे सावध राहायला पाहिजे. शेवटी वाचून थांबूया आपण. ते दिले टाकून, म्हणजे या इथे मला कळतं की सगळ्यात परमेश्वर भरलेला आहे. ही दृष्टी दिली टाकून व्यवहारी गोविले मन. हे गोवणे आहे ना, म्हणजे गुंतवणे. त्यावरून गोवा हा शब्द झालेला. गोवा म्हणजे गुंता. दासबोधात आलेला शब्द आहे हा. मनाचा गोवा सुटला पाहिजे. आपण मनाने यांनी देहात आहोत, गुंता सुटला पाहिजे. आणि गुंत्याचे नियम काय माहिती आहे ना, आपण गुंता सोडवतो, ती दुसरी कुठली गाठ ओढायची कळत नाही, दुसरीकडे दुसरा गुंता सुरू होतो. म्हणून ज्ञानेश्वरांनी सांगितले ते लक्षात ठेवा. काय गोड आहे हो. आपल्याला फक्त मोगरा फुलला, मोगरा फुलला माहीत असतं, पण त्यातली ही ओढ माहीत आहे का? मनाची ये गुंती गुंथियेला शेला, बाप रखुमा देवीवरा अर्पियेला मोगरा फुलला, मोगरा फुलला. म्हणजे मी मनाचा गुंता सोडवायला बसलोय, पुन्हा गुंता होऊ नये म्हणून मी इकडे मी शेला, अरे एवढा धागा सुटला, चला शेला करून टाकूया. म्हणजे गुंता सोडवत सोडवत मी शेला विणतोय. आणि तो शेला चांगलाच झाला पाहिजे, कारण मला बाप रखुमा देवीवराला अर्पण करायचं आहे. म्हणजे किती सोपं आहे बघा. हे आतलंच आहे. कळणारच नाही दुसऱ्याला की मी माझ्या मनातला गुंता सोडवतोय. लोकांना कळतं काय? मी माझ्या मनाची गुंतागुंत वाढवतोय, ते लोकांना कळतं. गुंता सोडवायचा आहे माझा मीच. आणि म्हणून सांगितलेलं आहे, ऐशी ऐकता समर्थवाणी दोघे बंकटलाल आणि दामोदरपंत गेले गहीवरूनी. त्यांना गहीवर आला. हे काय रत्न मिळालेलं आहे शेगावला, ह्याला आपण गमवता कामा नये. आणि म्हणून ते म्हणतात की अनन्य भावे समर्थचरणी लोळावया सिद्ध झाले. आणि तिथे गजानन महाराज पळून गेले, वायूसारखी त्यांचे. कारण ह्यांनी नमस्कार केला की सगळेजण नमस्कार करतात, आणि म्हणून पळून गेले. आणि त्यांची वाऱ्यासारखी गती होती, ह्यांना काही नाही. मग पुढचा अध्याय दुसरा तो आपण 15 आणि 16 तारखेला बघणार आहोत. आज जर 23 तारीख असेल तर आणखी 5 म्हणजे जवळजवळ 20 दिवसांनी आपण भेटणार आहोत. उद्या 19 दिवसांनी भेटणार असो, परवा 18 दिवसांनी. दिस काउंट डाऊन इज इम्पॉर्टंट. आवर अपॉइंटमेंट इज विथ गजानन चरित्र, विथ गजानन महाराज आणि संतत्व किंवा ईश्वरत्व, दॅट डिव्हिनिटी, अपॉइंटमेंट विथ डिव्हिनिटी. आपण दुसरा अध्याय शिकायला इथे नक्की येणार आहोत. आणि म्हणून करा मनन. कशापासून? मनन, चिंतन, नाम. नाम घेऊया. गण गण गणात बोते म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. अगदी स्वतःचं नाव घेतलं तरी चालेल. एका लहान मुलीला इथून गाडीतून पहिला प्रवास करताना वडील सांगतात, बघा गाडी सुद्धा म्हणते श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, गण गण गणात तर बोल, गण गण गणात. गाडीवर कुठलाही ठेका करता येतात की हो. गाडीचा जो ठेका आहे त्याच्यावर कुठलाही मंत्र बसवता येतो. परतीच्या प्रवासात ती मुलगी सांगते वडिलांना, आई का गाडी काय म्हणते? अमिताभ बच्चन, अमिताभ बच्चन, अमिताभ. खरंच आहे की वडिलांना ते ऐकू येतं. जाताना श्रीराम जय 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 राम. कुठल्याही अक्षराचा मंत्र बनवता येतो, कुठल्याही मंत्राचं मनन करता येतं. आणि मननात त्रायते इति मंत्र, गायनात त्रायते इति गायत्री. मग गायन पाहिजे, मनन पाहिजे, चिंतन पाहिजे. त्यातून जो अनुभव येईल तो आपल्याला यावा. त्यासाठी शक्ती, बुद्धी, भक्ती द्यावी.
आणि स्मृती म्हणजे स्मरण अखंड चालू ठेवावं अशी प्रार्थना करून थांबूया. आहे त्या ठिकाणी जरा ताठ बसून डोळे बंद करूया. शांत. पहिला अध्याय झालाय, तो वाचायला हरकत नाही. उद्या अनेक जण सुरुवात करणारच असतील, पण वाचताना हे लक्षात ठेवायचं की अर्थाचं मनन चिंतन हे ते चरित्र आहे, केवळ शब्द नाहीत. शांत. आपण बाकीचे मनाचे श्लोक वगैरे सदा सर्वदा तुम्ही नंतर म्हणताच, म्हणजे आपण सगळे म्हणतो, म्हणून फक्त शांतीपाठ म्हणूया सगळ्यांनी बरोबर. चेहऱ्यावर प्रसन्न हास्य. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद ठेवून 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया. रब युअर हँड्स अँड मसाज युअर फेस अँड आईज. अगदी सावकाश डोळे उघडून गजानन महाराजांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्व भक्तांना साधकांना नमस्कार करूया. शांत आनंद. गजानन महाराज महाराज महाराज. सगळे सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज.